नमस्कार आणि आजच्या BMM मेडिटेशन अँड सेल्फ केअर ग्रुपच्या सकाळच्या या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याशी बोलायला जी आपली मैत्रीण आली आहे तिचं नाव आहे मीनल फणसे अँड शी इज जॉईनिंग अस फ्रॉम डॅलस टेक्सास. मी थोडक्यात ओळख करून देते मीनलची. मीनल is a passionate advocate for holistic health and well-being. She holds a degree in electrical engineering from North Carolina A&T University. While building a successful career in the tech industry, she discovered her interest in health and nutrition. She's a certified health and nutrition coach specializing in weight loss and women's fitness, with additional certifications in functional medicine coaching and life coaching. Drawing from personal experiences, she has developed a deep understanding of the unique challenges faced by South Asians. So it is her mission to empower others with the knowledge and strategies for vibrant health. And today, as we all know, she's going to talk about a very important topic that is close to all our hearts, and that is sleep health. We spend such a big chunk of our time every day. We should be spending such a big chunk of our life sleeping and taking the much needed rest. But do we do that? And if not, how should we do it? And all that. So, any questions you have, I'm sure Meenal will help us understand this subject more. So, Meenal, off to you. Welcome. Hi, thank you, Siley, for nice introduction. And thank you everyone for joining. Huh? Let me share my screen first. आणि मिनल, फील फ्री टू टॉक इन इंग्लिश, मराठी, हिंदी, इट्स अ मिक्स ग्रुप. सो मराठीत बोललीस तर सगळ्यांनाच आवडेल. थँक्यू. डेफिनेटली, डेफिनेटली. आणि ते होणारच आहे आपसुकच म्हणजे. ओके, एनिवे, मला हा ग्रुप खूप आवडला आहे आणि ज्यांची पण आयडिया आहे हा ग्रुप क्रिएट करायची आणि इथे नवीन नवीन सेशन्स करायची, अवेअरनेस क्रिएट करायची, हे खूप छान आयडिया आहे आणि चांगला उपक्रम आहे. हा, थँक्यू एव्हरी वन फॉर कमिंग. एक क्विक ग्रॅटिट्यूड. एक तर पहिले देवाचे आभार फॉर मेकिंग दिस डे पॉसिबल, की मला या केपेबल बनवलं, मी हे करू शकेन. सेकंडली माझी फॅमिलीचा नेहमी मी आभार मानते, कारण कायम नेहमी सगळ्यासाठी माझ्या मागे असतात, हेल्प करतात, मुलगी आणि माझा नवरा. आय कांट थँक इनफ. And secondly, thank you all for joining today to listening this topic, which is very important. Sleep. Sleep is a big pillar of health. आणि ते आपण आता आज बघू. बिफोर दॅट, हा एक क्विक माझी इंट्रोडक्शन आहे. म्हणजे माझी हेल्थ केअर कोचिंग जर्नी कशी सुरू झाली. ती सुरू झाली ऑफकोर्स माझ्याच हेल्थनी. तुम्ही माझ्या फोटोमध्ये माझं ट्रान्सफॉर्मेशन बघू शकता. नॉट जस्ट मी, माझी मुलगी, माझा नवरा, मी सगळे झालो आणि ते शिकायला लागून मग त्याच्यात मोर मोर डीप जाऊन ते करता करता ऑफकोर्स वजन कमी होणं हा एक जस्ट दिसणारा भाग आहे, पण अंडरनीथ भरपूर खूप फायदे झाले आहेत आम्हाला सगळ्यांना. आणि देन आय हॅव डिसाइडेड लाईक की हे मला पॅशन माझं बनवायचं आहे. बिकॉज साऊथ एशियन कम्युनिटीला कोणीतरी हँड होल्डिंग, स्पेशली US समजणार गरज असते. ते मोठा टॉपिक, त्याच्यावर बोलू. आणि कोणाला माझ्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नी, वेट लॉस विषयी बोलायचं असेल, काही करायचं असेल, डिस्कस करायचं असेल, फील फ्री टू टेक्स्ट मी. माझा नंबर या ग्रुपमध्ये आहे. आता आपण ऍक्च्युअल टॉपिकला सुरू करूया. आता स्लीप म्हणजे आता काय, तर म्हणतात ना, झोपेचं काय, हा माहिती आहे, साधारण 7 ते 8 तास झोपायचं असतं, असं असतं, ते आम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये वेबिनार करण्यासारखं किंवा प्रेझेंटेशन करण्यासारखं काय आहे. पण कधी कधी काय असतं, नॉलेज परत परत बघितलं की वेगळ्या वेगळ्या गोष्टी किंवा आपण काय आपल्यात बदल करू शकतो ते लक्षात येतं. शिवाय काही फॅक्ट्स लक्षात येतात. आणि मग ते मी या वेबिनारमध्ये किंवा या प्रेझेंटेशनमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कसं पटवून द्यायचा ह्याचा प्रयत्न करणार आहे. हं? आणि मग त्याच्यावर आपण डेफिनेटली शेवटी तुमचे प्रश्न काय असतील तर लिहून ठेवा. नंतर ऍट दी एंड आपण प्रश्न उत्तर Q&A करणारच आहोत. हं?
ओके. मिनल, एकच सजेशन आहे, थोडं जोरात बोलशील का? हो, ओके. बरं बरं बरं. जस्ट हा थोडस. हा. थँक्यू. शुअर शुअर. थँक्स. डेफिनेटली. हा हा. नो प्रॉब्लेम. आता ठीक आहे. येस येस. ओके, आय विल कीप माय पेस दिस मच. सो हा, आता हे ब्रिदिंग आहे 501. कदाचित कोणाला कोणाला माहिती असेल, ह्याला ग्राउंडिंग टेक्निक असं म्हणतात. आणि हे मी आज घेतलं आहे कारण की हे तुम्हाला बेसिकली ग्राउंडिंग आणि रिलॅक्सिंग करायला खूप मदत होते. सो झोपेच्या आधी हे करावं ब्रिदिंग टेक्निक, असा माझा म्हणजे असं सांगणं आहे की हे जरूर करावं. पण त्याच्या आधी आज आपण इथे एकदा आणि दोनदा सगळे मिळून हे करूया. तर करायचं असं आहे की पहिले हात, पाय जर जमिनीवर टेकत असाल तर हात उताणे मांडीवर, आणि डोळे मिटायचे. आणि मी पाच म्हणीन तेव्हा तुम्ही श्वास आत ओढत राहायचा आहे, ज्याला इनहेलिंग म्हणतो. 0 म्हणजे मायक्रो सेकंद इतकं होल्ड करून मग मी 7 म्हणेस तर एक्सेल करायचं आहे. हा, ठीक आहे. आपण पहिलं ह्या ग्राउंडिंगचं एक ब्रिदिंग सेशननी सुरू करूया. पाय जर मांडी घातली असेल ठीक आहे, खाली ग्राउंडवर करत असाल ठीक आहे, जिकडे बसला असाल हात उताणे मांडीवर, डोळे बंद. ब्रीद इन. 1, 2, 3, 4, 5. एक्सेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. परत एकदा श्वासात घ्या. 1, 2, 3, 4, 5. एक्सेल करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. आता ओपन युअर आईज. आपण एक एक माहितीकडे बघायला सुरुवात करूया. आय होप यू फेल गुड आफ्टर दिस आणि बऱ्यापैकी ग्राउंडेड वाटलं असेल. सो आता का आपल्याला, हाऊ मच, आपला हा नेहमीचा एक कॉमन प्रश्न आहे की किती झोपायचं. माहितीये 7 तास झोपायचं आणि मग कसं झोपायचं वगैरे वगैरे सगळ्या ढोबळ इन्फॉर्मेशन असते. पण आता आपल्याला माहितीये बाळ असतं तेव्हा 12 तास झोपवायचं. आता 10 ते 11 तास मोठ्या मुलांना, आणि टीनेजर मध्ये बघाल तुम्ही 9 ते 10. आता 9 ते 10 तास मी या देशामध्ये तरी कुठल्याच टीनेजर मुलांना झोपलेलं बघत नाही. स्पेशली हायस्कूल मधले असतील तर अजिबातच नाही. खूप अभ्यास आणि रात्री जागणं, असे 3-4 तास वगैरे झोपून शाळेत जाणं आणि ते प्रेशर घेणं असतं. आणि ऑफकोर्स ते चुकीचं आहे. झोपेकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण पुढे अजून त्याची माहिती घेणार आहोत. आता ऍडल्ट्स मध्ये बघताय तुम्ही 7 ते 9. आता बघू आपण 9 ते 10, 7 ते 9, 10 ते 11, हा असं मध्ये डिफरन्स का? म्हणजे काय 2 तास इकडे तिकडे चालू शकतो? 7 तास झोपलं चालतं, 9 तास झोपलं चालतं? तसं नाहीये ते. ते ना, कोणी किती झोपायचं हे तुमच्या बॉडी टाईपवर ठरतं. आता बॉडी टाईप म्हणजे काय? की साधारणपणे जर तुम्ही असे ओव्हरवेट साईडला असाल किंवा ना, फॉर एक्झाम्पल बेस्ट थिंग इज, अरे मी जेवणाकडे बघितलं ना तरी माझं वजन वाढतं, असं जर असेल तर तुम्हाला 7 तास झोप पुरते. त्या बॉडी टाईपला एंडोमॉर्फिक म्हणतात. आणि जर तुम्ही असे मध्यम प्रकारची प्रवृत्ती असेल तुमची, नाही असं काय वजन काय फार वाढत नाही लगेच किंवा एकदम बारीकही नाही, बऱ्यापैकी मेंटेन आहे, तर त्यांना मेझोमॉर्फिक म्हणतात. आणि त्यांना एक 8 तास झोप पुरते.
हं? पण जर एकदम बारीक प्रकृती असेल, एकदम किडकिडीत म्हणतो आपण ज्याला, किंवा अरे हे एवढं खाल्लं गेलं कुठे, किंवा याला लुक्स लाईक जेवायला मिळत नाही वगैरे, असं जे त्यांना एक्टोमॉर्फिक म्हणतात, आणि त्यांना 9 तास झोपेची गरज असते. सो बॉडी टाईप वरती तुम्ही किती झोपायचं आहे ते ठरतं. स्वतः लक्षात आलंय 3 प्रकारचं. मुलांमध्ये जरा मोठे झाल्यावर ते डिफाईन व्हायला लागतात बॉडी टाइप्स, तर ते तसं आहे. आणि मग ते डिपेंड्स ऑन सीझन. सीझन वरती वेळ नाही ठरत, पण तुम्ही झोपायची वेळ बदलू शकता. म्हणजे नॅचरली लवकर काळोख येतो, तेव्हा आपण थोडंसं लवकर झोपायला पाहिजे. आणि समरमध्ये जर आपल्याला माहिती आहे ते खूप लेट पर्यंत उजेड असतो, सो थोडस 1 तास पुढे झोपलं तरी चालतं. पण हे मी का बोलते आहे, हे जे टाइमचं जे मी बोलते ते पुढच्या स्लाइड्स जेव्हा जसे आपण बघत जाऊ, तसं कळेल की मला हे का म्हणायचं आहे अबाउट कधी झोपायचं ते. हा, आता नेक्स्ट आपण लक्षात घेऊया, झोप का महत्वाची आहे. आता बघा तुम्ही की जे 6 ते 8, म्हणजे बॉडी 6 तासापेक्षा कमी, किंवा ज्यांना 9 तास लागते झोप, त्यांचं जर ते कायम 8 तास वगैरे झोपत असतील, तर 12% तुमचं आयुष्य कमी होऊ शकतं, किंवा 12% डेथ आहे. बघा रिस्क किती आहे बघितलं. हम्म. हा डेटा कुठून घेतला आहे? तो घेतला आहे ऍक्च्युली नर्सेस, म्हणजे मेडिकल प्रोफेशन मध्ये ज्या नर्सेस काम करतात, त्या रात्री अ, आणि दिवस रात्र काम करून त्यांची झोप कमी होऊन होऊन दे आर ॲट द हाय रिस्क असते की अर्ली डेथ, त्यांची 12% अर्ली डेथ होऊ शकते. सो झोप ही फार महत्वाची आहे, आणि इतके तास झोपणं महत्वाचं आहे. हा, आता आपण म्हणू की मी तर झोपते की, हा मी 7-8 तास झोपते, सगळं आहे माझ्याकडे, तर मग काय आता त्याच्यात बघायचं. पण आता अ, झोपेमुळे, म्हणजे झोप कमी झाल्यामुळे काय काय होतं. तुम्हाला कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस निर्माण होऊ शकतात, तुम्हाला टाईप 2 डायबेटीस निर्माण होऊ शकतं, अल्झायमर्स होऊ शकतात. बऱ्याच प्रकारच्या गोष्टी झोप कमी असल्यामुळे, ह्या प्रकारचे जे क्रोनिकल इलनेसेस आहेत, ते बॉडीमध्ये झोप कमी असल्यामुळे डेव्हलप होतात. आणि मग ॲट द रिझल्ट हा जे डेटा आपल्याला दिसतोय तो होतो. तर ह्याच्यावरती काय करू शकतो आपण? हं? तर त्याच्यावरती म्हणजे मग आता ह्याच्यावरती असं म्हटलं जातं की ओके, मी तर 7-8 तास झोपते, आणि तरी पण मला क्लिनिकल क्रोनिकल डिसीजेस आहेत, मला हे आहेत ते आहेत, तर मग काय चुकतं आहे आपलं? ह्याच्याकडे आपण आता अजून जाणून घेऊया. बरेच बरेच जणांचं असतं असं की अरे मी तर झोपते व्यवस्थित, मला लागते की झोप, पण तरी पण मग मला आहेत की ह्या गोष्टी काय, आणि माझं असं नाहीये की दिवस रात्रीचा जॉब आहे, तरी पण आपलं काहीतरी वागण्यात, म्हणजे काही झोपेमध्ये आपण काय अजून सुधार करू शकतो ह्याच्यासाठी. काय काय कशा प्रकारच्या नॉलेजची आवश्यकता आहे, लेट्स सी. तर आपण ना पहिले या झोपेच्या काही स्टेजेस आहेत ना, त्या लक्षात घेऊया. हं? ज्याला आपण म्हणतो ना अवस्था, झोपेची पहिली अवस्था. आता मी 0 म्हटलंय. 0 म्हणजे जेव्हा तुम्ही गेट रेडी होत असता झोपायला. हा, मग एकदा तुम्ही बेडवर बसला की हळूहळू, किंवा पांघरून घेतलं, झोपले, आडवे झाले की एक 15-20 मिनिटांनी हळूहळू तुम्हाला एक थोडस स्वप्न वगैरे येतात. बेसिकली आपल्याला विचार चालू असतात, आणि अनफॉर्च्युनेटली नेहमी कुठला तरी निगेटिव्ह विचार झोपायच्या वेळेला येतो, आणि मग स्वप्न पडायला लागतं. आणि त्याला म्हणायचं मग रेम स्टेज, म्हणजे रॅपिड आय मुवमेंट होते तेव्हा. असे ती एक 15-20 मिनिटं चालते, आणि नंतर मग हळूहळू तुम्ही स्टेज 3 आणि 4 मध्ये जाता. स्टेज 3 आणि 4 ही डीप स्लीप आहे. ही फेज असते ना बिटवीन 3 अँड 4, ही डीप स्लीप असते. ही साधारण 2 ते 3 तास पाहिजे, आणि व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ते ते हळूहळू मग ते तिसऱ्या स्टेजमध्ये जाताना बॉडीचं टेम्परेचर कमी होतं, मग हळूहळू ब्लड प्रेशर लो होतं, असं आपोआप व्हायला लागतं. आणि ती डीप स्लीप झाली का मग परत आपण येतो रेम स्लीपकडे, म्हणजे परत आपल्याला हळूहळू आपलं बॉडीचं टेम्परेचर वाढायला लागतं, थोडं ब्लड प्रेशर वाढायला लागतं,
आणि मग हळूहळू परत म्हणजे खूप प्रिडॉमिनंट स्वप्न यायला लागतं. त्याच्यात आय थिंक 2-3 तास ती रेम स्लीप चालते. आणि मग हळू हळू आपण परत उठतो उठतो आणि मग परत आपला दिवस सुरू होतो. तर अशा प्रकारे हा अ, ही ह्या झोपेच्या अवस्था आहे. आता डीप स्लीप. आता डीप स्लीपचं महत्व काय माहितीये का? ती का व्हायला पाहिजे? त्याच्यामध्ये तुमची हार्मोनल ग्रोथ होते, डायजेशन होतं, पूर्ण बॉडीचं असं कम्प्लीट रिपेअर होतं त्या सायकलमध्ये. थायरॉइड हार्मोन त्याच्यामध्ये त्या फेजमध्ये तुमचे थायरॉइड हार्मोन सेक्रेट व्हायला सुरुवात होतात. नंतर जर रिड्यूस झाली ना स्लीप क्वालिटी, तर नंबर ऑफ इम्प्लिकेशन्स होतात त्याचे. इम्युन फंक्शन तुमचं कमी होतं आणि ऑफकोर्स फिजिकल परफॉर्मन्स कमी होतो. तर शॉर्ट टर्म झोपेचा ना, झोप कमी असली का त्याचा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट काय आहे तुम्हाला, की थोडासा मेमरी लॉस झाला किंवा काय मेमरी रिलेटेड जे बॉडीत फंक्शन्स असतात ना, हं, ते कमी होतात. म्हणजे ते तुम्ही पटकन रिस्पॉन्स नाही करतायत कधी कधी किंवा स्लो होतात. पण लॉंग टर्म खूप म्हणजे लॉंग टर्म त्याच्यासाठी जर झोपलं नाही मी, हा, तर लॉंग टर्म त्याचे डिस्फंक्शन्स खूप आहेत. म्हणजे हे आपण बोललो की आपल्याला मेनी खूप म्हणजे बॉडी जर रिज्युविनेटच झाली नाही, बॉडीला रिपेअर व्हायलाच वेळ मिळाला नाही, तर त्याने भरपूर प्रकारचे इलनेसेस तुमच्यापर्यंत येऊ शकतात, क्रोनिक डिसीजेस येऊ शकतात. आणि ते होतं हळूहळू. आणि ते लॉंग टर्म किलर होतं. तुमची लॉन्जिटिव्हिटी, तुमची लाईफस्टाईल त्याच्यावर इफेक्ट होते. लक्षात येत आहे? तर 2 ते 3 तासाची डीप स्लीप आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचं तुमचं रिपेअरिंग आणि हार्मोन रिसेट जे होतं ते सगळं त्यामध्ये होतं. हा, आता हे होतंय की नाही, डीप स्लीप झाली आहे की नाही, हे बघण्यासाठी काय काय ट्रॅकिंग डिव्हायसेस असतात, लाईक आय वॉच आहे किंवा हल्ली ट्रॅकिंग डिव्हायसेस पण येतात. ते लावले ना, तर आपल्याला लक्षात येतं की खरंच आपण झोपलेलो, पण खरंच आपली डीप स्लीप झाली का? म्हणजे झोपेमधून जे अचीव करायचं होतं बॉडीने, ते झालंय का? की नुसतेच आडवे पडले होतो आपण आणि नुसतीच स्वप्न बघत होतो. तर हे ट्रॅकिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्ही ट्रॅकच नाही केलं, तर झोप नीट होते की नाही कळणार नाही. आणि जर ट्रॅक केलं आणि झोप नीट होत नसेल आणि त्याच्यावर जर सोल्युशन फाइंड केलं, तर बऱ्याचशा प्रकारचं आपले लाईफस्टाईल म्हणजे जे इलनेसेस जर ऑलरेडी झाले असतील, तर ते आटोक्यात यायला भरपूर त्याची मदत होऊ शकते. त्याच्यामुळे जर म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की काय चालू आहे. हे ट्रॅकिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. हं. आणि नॅचरल प्रकारे ही नॅचरल रेमेडी आहे. जर शांतपणे डीप जर झोपून आपल्याला त्याचे फायदे होणार असतील, तर ते का सोडायचे? हं. आणि आता डीप स्लीप लागण्यासाठी अजून एक फार महत्वाची गोष्ट माहिती असलेली परत रिवाईज करणं जरा गरजेचं आहे. हं. आता अ, हा सर्कॅडियन रिदम. आपल्याला आपण शाळेत शिकलेलो आणि माहिती आहे सगळ्यांना. हा सर्कॅडियन रिदम असतो. आता ह्या जे ग्राफ आहेत, त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यात बघितलं तर जी लाल लाईन आहे, तो ग्राफ म्हणजे ती कसली आहे, ते बॉडीतलं कॉर्टिझॉल. कॉर्टिझॉल हे हार्मोन आहे आणि तो इट्स अ नंबर वन प्रायोरिटी हार्मोन. इट गिव्हज अलर्टनेस, म्हणजे तुम्ही जिवंत असल्याचं लक्षण आहे कॉर्टिझॉल. तुम्ही अवेक असल्याचं लक्षण आहे कॉर्टिझॉल. आणि ते सकाळ होते ना तसं वर जातं. हं? आणि मग बघा रात्री 9 वाजेपर्यंत खाली आलंय, मग परत हळूहळू रात्रीमध्ये ते 6 वाजता परत वर गेलेलं आहे. आणि हा नॅचरल रिदम आहे. हं? म्हणजे नेचरची ही सिस्टीम आहे. 6 वाजता. जर तुम्ही जर आता जर बघा 9 वाजता सगळ्यात खाली गेलेला आहे. तर 10 वाजेपर्यंत आपण झोपायची तयारी करायला पाहिजे, झोपलं पाहिजे. आपण कुठल्याही वेळेला झोपलो आणि जर म्हटलं मी 7-8 तास झोपलेले, 12 वाजता झोपायला सुरुवात केली आणि जर मग म्हटलं की मी 7-8 तास झोपलेले की, तर ती तुम्ही नुसते आडवे पडाल, मे बी स्वप्न बघाल, पण त्याच्यापासून जो फायदा होणार आहे तो होऊ शकत नाही. बिकॉज ते नॅचरल क्लॉक नाहीये.
नॅचरल क्लॉक म्हणजे कसं, ह्युमन बिईंग आपण ना ड्युरेनियल बिईंग आहोत. म्हणजे कसं की जेव्हा सकाळ होते तेव्हा उठायचं, हा, आणि रात्र म्हणजे जेव्हा काळोख होते तेव्हा झोपायचं. आता मॉडर्न म्हणजे आता लाईट जेव्हा, म्हणजे आता गावी बघा जेव्हा लाईट नव्हते ते लोक त्यांना हॅव टू स्लीप इन द काळोख झाला की, आणि सकाळी उजाडलं की उठतात. हा जर नॅचरल फेज जर फॉलो केली ना, तर बघा पूर्वी हे क्रॉनिकल इलनेसेस नव्हते. तेव्हा असे डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्या भानगडी हे प्रकार कमी नव्हते. कारण की व्यवस्थित बॉडीचं रात्री शांत झोपणं होत होतं. आता आर्टिफिशियल लाईट निर्माण झाला आणि भरपूर मीडिया, सोशल मीडिया, त्याच्यामुळे आपण ना नॉक्टोरियल झालो आहोत. पण अनफॉर्च्युनेटली लॉंग टर्मच्या दृष्टीने बॉडीचा खूप डिस्फंक्शन होतो त्याच्यामुळे. सो काळोख झाला की झोपणं, आणि हे हे उजेड आला, नॅचरल सनलाईट आला की उठणं. जी रात्रीची जी वेळ आपल्याला नेचरनी दिली आहे ती झोपण्यासाठी दिली आहे. ते इट्स अ नॅचरल रिसेट क्लॉक असतं. सो 9:30ला म्हणजे साधारणपणे आपण 10 वाजेपर्यंत झोपलं, म्हणजे 10:30 पर्यंत झोप झाली का ते थोडं म्हणजे मग आपण तुम्ही त्या नॅचरल क्लॉकवर राहता, आणि व्यवस्थित मग झोपेच्या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत, ज्या फेजेस आहेत, त्या तुमच्या बॉडीला गो थ्रू करता येतात. कारण की त्या त्या वेळेला ते हार्मोन बॉडीमध्ये सेक्रेट होणार, नॅचरल क्लॉक आहे. हम्म. त्याच्यावर अजून आपण पुढच्या स्लाइडमध्ये अजून बोलू. आता फॉर नाव लेट्स सी ही दुसरा जो आहे ना अलार्म स्टेज. तर अलार्म स्टेज मध्ये काय असतं, त्याच्यामध्ये काळी जी लाईन दिसते आहे ती कॉर्टिझॉल आहे. म्हणजे जो आता नॅचरली माझा कॉर्टिझॉल इज अ स्ट्रेस हार्मोन, तो जो असायला पाहिजे त्याच्याऐवजी हे वरती वरती आहे. आणि हा टिपिकली कोणामध्ये दिसतो, आता हे ना आपण बॉडीत कॉर्टिझॉल वगैरे सगळं टेस्ट करून आपल्याला हा रिझल्ट मिळू शकतो. आपल्याकडे आपल्या बॉडीत कसं आहे, आपला रिदम बिघडला आहे, बरोबर आहे, कसा कुठल्या लेवलवर आहे, हे टेस्टिंग करून बघता येतं. सेकंडली, हे जे अलार्म स्टेज आहे ना, ही ना टीनेज मुलांमध्ये किंवा रेसिडेन्सी करणाऱ्या लोकांमध्ये, यंग लोकांमध्ये जास्ती दिसते. आणि आपल्याला काय वाटतं, अरे यंग आहे, 3-4 तास झोप झाली, चालतं की हेच वय आहे, तेव्हाच आताच हार्डवर्क करायचं. स्पेशली हायस्कूल मधल्या मुलांना मग अभ्यास हो आताच करायला पाहिजे असतोच की, मग पुरते 3-4 तास झोप. तर त्यांच्या आतमध्ये ना हे कॉर्टिझॉलचं असं झालेलं असतं, एकदम हाय लेवल, कायम स्ट्रेस, म्हणजे कायम ते त्यांचं हाय. आणि ते एन्झायटी टाईप झालेलं असतं, आणि वाटतं की अरे थोडीशी झोप पुरते त्या वयामध्ये त्यांना. चाललंय की व्यवस्थित, काय काय मोठ्या माणसांमध्ये पण असतं, मला 3-4 तासच झोप पुरते. आणि पण ते आतमध्ये ना असा ग्राफ झालेला असतो तो. आता कायम जर स्ट्रेस हार्मोनच वरती आहे, तर मग बाकीचे हार्मोन्स काय होतात, बाकीचे न्यूरो ट्रान्समीटरांना काय मेसेज मिळतो, अरे कोर्टिझॉलच वर आहे हे, तर ते आपलं रिपेअर करा त्याला. त्याच्याकडेच बघा, तो का वर आहे, सगळं फंक्शन थांबून फक्त ते स्ट्रेस तो कमी करण्याकडेच सगळी बॉडीचं लागतं. आणि इतर हार्मोन्सना कधी सुरू व्हायचंय तो सिग्नल मिळायलाच होत नाही, कारण की हा जो मेन हार्मोन आहे, हा तोच वेगळ्या प्रकारे चाललेला आहे, तो वेगळ्या दिशेने चाललाय. जर बाकी सगळे फंक्शन मग हळूहळू बाकी हार्मोन्स हळूहळू स्वतःला शटडाऊन करत करत ते डिसफंक्शन होत 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 त्याचे लॉंग टर्म परिणाम होत राहतात. एक्झॅक्टली असते. नंतर तिसरी ही जी रेसिस्टन्स स्टेज आहे, ते म्हणजे कोणासाठी, की बघाल हे ब्ल्यू लाईन आहे ना, ही ते कोर्टिझॉल लाईन आहे, आणि वरचा जो पिंक आहे तो नॉर्मल. तर ब्ल्यू लाईन म्हणजे काय, मग ते म्हणतात बा, आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन, आय एम अ नाईट पर्सन. त्यांचं जर शोधलं ना, त्यांचं जर टेस्ट केलं तर हे असा ग्राफ येणार. कारण काय झालं, लाईट आणि काय मीडिया, सोशल मीडिया, का रात्री कंटाळतो म्हणून ते बघायला लागले, लेट झोपायला लागले, लेट, मग हळू अजून लेट, अजून लेट. मग आणि पण मग आता सकाळी जर तशी सवय लागली, आणि मग काय होतं, सकाळी तर 9 पर्यंत तर कामावर पोचलं पाहिजे, बाबा मुलांना शाळेत सोडायचंय, मग कसं तरी अलार्म स्नूज करत उठलं, मला कसं तरी सकाळी एकदम एनर्जी लो, एवढी कॉफी प्यायली तरी काय नाही काय नाही.
आणि मग संध्याकाळी बघू शकाल ते संध्याकाळी बेड टाइमच्या वेळेला त्यांचं थोडं वर जातं कॉर्टिझॉल. म्हणजे मग तेव्हा त्यांना जरा मग तो अलर्टनेस वाढतो आणि मग वाटतं अरे आय एम अ नाईट पर्सन, आय एम नॉट अ डे पर्सन. हा, पण ऍक्च्युली बॉडीमध्ये हे चाललेलं आहे. मी कायम लोच आहे दिवसभर. जेव्हा वरती असायला पाहिजे तेव्हा खाली, खाली असायला पाहिजे तेव्हा वरती, अशी अवस्था झालेली आहे. आणि मग त्याला मग ते अरे नाही ह्याला ना रात्री नाही जमत, सकाळी नाही जमत. पण ते नेचरच्या अगेन्स्ट आहे आणि मग आतमध्ये त्याच्यामुळे आतमध्ये सगळे घोळ चालू आहेत हार्मोन्सचे. आणि ही चौथी जी स्टेज आहे ती एक्झॉशन. म्हणजे आता हे रेजिस्टन्स स्टेज तुम्ही अलार्म स्टेज इग्नोर केली, रेजिस्टन्स स्टेज इग्नोर केली, मग होऊन 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 एक वेळ अशी येते की एक्झॉस्ट स्टेज होते, म्हणजे इन्सॉम्निया होते. पट्टी म्हणजे कायम लाईक तुम्हाला असं काय म्हणायचं, फ्ल्यू लाईक सिम्पटम्स सारखं वाटणं. म्हणजे वरती नाही तर इतकी जर लो कॉर्टिझॉलची लेवल असेल, स्ट्रेस हार्मोन जर इतका खाली असेल, तर काय करायची इच्छाच नाही, कायम झोप येत आहे, कायम टायर्ड वायर्ड. म्हणजे मग अं, तसंच मग मग ती स्टेज आली का मग डॉक्टरकडे जातात. काहीच होऊ शकत नाही, कायम आपलं ताप आल्यासारखं. मग डॉक्टर मग झोपेचं मेडिसिन देतात. हम्म. आणि मग त्या झोपेच्या मेडिसिनचे अजून काय रिपरकेशन. पण आता म्हणजे लेट्स नॉट टॉक अबाउट दॅट. पण अशी स्टेज असेल तर डेफिनेटली यू हॅव टू गो टू डॉक्टर आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि अशी स्टेज असेल तर डेफिनेटली मेंटल हेल्थ सपोर्ट घेणं पण गरजेचंच आहे. दॅट्स लाईक हे हे यामध्ये तुम्ही काही नाही, तुम्ही असे लिव्हिंग लाईक व्हेजिटेबल. आणि मग आतून फंक्शन्स तुमचे अजून 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 बॉडी बिघडत बिघडत जाणार आहे. लक्षात येत आहे? सो अशा प्रकारे तो जो हार्मोनचा असा डिसबॅलन्स होतो आपल्या रिदम मध्ये, नॅचरल रिदम मध्ये, जर आपण वेळच्या वेळेला नेचरचं क्लॉक फॉलो नाही केलं तर अशा प्रकारे आतमध्ये हार्मोन्स दिसतात. तर नेक्स्ट स्लाइड आहे ना, हे जे मी नेचर क्लॉक म्हटलं ते अजून जरा विस्तार करून समजावते. म्हणजे असं की हम्म, आता बघा आता रात्र झाली का मेलाटॉनिन हा झोपेचा हार्मोन आहे. अं, कोणाला काही म्हणायचंय का? Thank you. I was thinking we नाही, could go to Cheesecake Factory. चुकून चुकून झालेलं आहे, मी That's थांबते. evening? And Sapphire Road. Evening? हम्म. एक सेकंड. ओके, तर आता रात्र झाली हा की हे मेलाटोनिन आहे ते नॅचरली वरती येत आहे. हं? आणि मग म्हणजे नेचरची अरेंजमेंट आहे की आता झोपायचं, झोपेचा हार्मोन येतो, सुरू होतो. मग आता हळूहळू आपल्याला झोप लागायला सुरुवात होणार आणि दिवस झाले की कॉर्टिझॉल वरती येणार. ती नेचरची अरेंजमेंट. आणि जर ती नीट झाली, ते जर व्यवस्थित झालं, तर ह्या ह्या वेळेचं हे फंक्शन आहे त्या बॉडीमध्ये. म्हणजे हे नॅचरल आहे. ते तर बघा 6 वाजता म्हणजे उठणार तेव्हा हळूहळू ब्लड प्रेशर वरती येत आहे. वरती म्हणजे नॉट ओव्हर, जे पाहिजे तेवढं. नंतर मग मेलाटॉनिकचं स्टॉप झालं आहे. मग 8:30-9 पर्यंत तुमची बाउल मुवमेंट होऊन गेली आहे. मग 9 वाजता अजून एक हार्मोनला सिक्रेट व्हायचा आहे, तो म्हणजे टेस्टेस्ट्रॉन. तर टेस्टेस्ट्रॉनचे तर किती गरजेचं आहे. त्याने फॅट डिस्ट्रीब्युशन होतं, मसल बिल्डिंग, मसल स्ट्रेंथ निर्माण होतं त्याच्यामध्ये. मग ते रेड ब्लड सेल्सचं प्रोडक्शन टेस्टोस्टेरॉन मुळे होतं. आणि शिवाय म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ इट गेट्स कन्वर्टेड टू एस्ट्रोजॉन, सॉरी, इस्ट्रोजन आणि इस्टेड्रॉयल मध्ये बायकांसाठी स्पेशली त्याचं कन्व्हर्जन होतं. आता मला सांगा, जर 9 पर्यंत जर झोपूनच राहिलो असू आपण तर म्हणजे किती बॉडीला हार्म आहे. की टेस्टेस्ट्रॉन तुमचं ऍक्टिव्हेटच नाही होणार. ते म्हणणार अरे मी कसा येऊ, आता कसं काम करू, तर झोपले याचं तर कॉर्टिझॉल इतकं लो आहे, अजून ती स्टेज आलीच नाही, इट्स गेटिंग, काय सिग्नलच मिळत नाही. मग 10 वाजता अलर्टनेस जास्ती असतो. हा, मग 2:30 वाजता असं म्हणजे 12 ते 2:30 मध्ये जरा कॉर्डिनेशन तुमचं बेटर असतं.
त्या 4 to 6 मध्ये मसल स्ट्रेंथ, कार्डिओव्हॅस्क्युलर एफिशियन्सी, ह्या सगळ्या गोष्टी ना नॅचरली बॉडीमध्ये दिलेल्या आहे. जर आपण झोपलो ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप नॅचरली होतात. हं? मग आपण त्याचा फायदा घ्यायचा. मग किती वाजता मी एक्सरसाइज करायचा, मग किती वाजता मी झोपायचं, मग किती वाजता कुठला फोकस रिलेटेड काय करायचंय, कधी मी कॉर्डिनेशनचे रिलेटेड गोष्टी करायच्या. हे सगळं हे नॅचरली होतंय म्हटल्यावर त्याचा आपण फायदा घेऊन मग आपल्याला लाईफमध्ये काय अचीव करायचं आहे त्याच्याकडे आपण फोकस करू शकतो. पण म्हणजे पण त्याच्यासाठी वेळच्या वेळेला वेळेवर झोपलेलं पाहिजे. मला ना कमेंट मध्ये हो किंवा नाही प्रश्न मी घेणार आहे, पण हो किंवा नाही सांगा की म्हणजे आर यू विथ मी. हो हो मिनल, ऐकतायत सगळे आणि दे आर पुटिंग देअर क्वेश्चन्स इन द चॅट. सो ओके ओके. तुम्ही बघितलं आता की कोणीतरी नॅपचा प्रश्न विचारला आहे, तर माझी नेक्स्ट स्लाइड नॅपच आहे. सो नॅप गिल्ट का प्लेजर, एक तर ना आपल्या कल्चरमध्ये थोडंसं आहे, दुपारी झोपलं तर आळशी वगैरे असंही समजलं जातं. तसं तर तसं नाहीये. तो एक विचार आपण बाजूला ठेवला तर नॅप चांगली असते, पण कोणासाठी? हा, ज्यांना पडल्या पडल्या 15 मिनिटात झोप लागते. तुमचं जर ऑलरेडी झोपेचं फंक्शन बिघडलेलं आहे, आपण मगाशी बोललो तुम्ही ते नाईट पर्सन आहात का, तुम्ही वायर स्टेजवर आहात, तुम्ही इन्सोमनिया व्हॉट एव्हर, जर असे तर डिस्फंक्शन्स ऑलरेडी आहे, झोपेचा त्रास आहे, झोप न लागण्याचा इश्यू आहे, रात्री रात्री झोप न लागण्याचा इश्यू आहे, त्यांनी नॅप घ्यायची नाही. नॅप इज नॉट फॉर देम. पहिले रात्रीचं फिक्स करा, ते सगळं रिसेट झालं की मग दुपारची नॅप घेऊ शकतो. सेकंडली, हो, ज्यांचं ठीक ठीक आहे, ज्यांचं बाकीचं सगळं ठीक आहे, ते दुपारी नॅप घेऊच शकतात. दुपारी 12 ते 2, फार फार तर 12 ते 3 पर्यंत नॅप होऊन गेली पाहिजे. आणि 20 ते 30 मिनिटापेक्षा जास्ती नॅप घ्यायची नाही. 20 ते 30 मिनिटं, फार फार तर अगदी 40, पण 30 मिनिटं ते 20 मिनिटाच्या पेक्षा साधारणपणे जास्ती नॅप घ्यायची नाही. कारण तसं उठलं तर मग असं फॉगी आणि असं डिप्रेस वाटतं. तसं रात्रीची झोप सुद्धा आपण म्हटलंय 7 ते 9, पण जर 9 तासाच्या वरती कोणी झोपलं, म्हणजे ज्यांना 7 तासाची गरज आहे ते 10 तास झोपले, ज्यांना 9 तासाची गरज आहे 12 तास, तर ना मग ते डॉक्टरकडे जायला पाहिजे. दॅट इज समथिंग रॉंग, की एवढी एकतर झोप लागते आणि मग त्याच्यामुळे मग कॅटाबॉलिक स्टेजमध्ये आणि मग आळशीपणा आणि मग मेटाबॉलिझम खाली जाणार वगैरे, या सगळ्या गोष्टी होतात रात्रीच्या झोपेत. तसं दुपारी सुद्धा जर 90 मिनिट्स वगैरे अशी जास्ती झोप जर केली ॲज अ नॅप, तर मग फारच फटीग आणि मग ते असं डिप्रेस वगैरे वाटतं. स्पेशली तुम्ही बघाल की ऑन इफ आय थिंक अबाउट द टाइम, जर विंटर मंथ्स मध्ये जर 4 आणि 5 ला काळोख होतो, तर 5 ला वगैरे जर नॅप केली, 4 ला वगैरे नॅप केली आणि उठला, तो काळोख बघून मग बॉडीला कळत नाहीये कॉर्टिझॉलला आता रात्र झालीये, दिवस आहे, झोपायचंय, उठायचंय, आणि मग ते सगळे हार्मोन्स त्यांचं कन्फ्युजन, आणि मग आपल्याला फॉगी आणि डिप्रेस, आणि मग रेस्ट ऑफ द डे जरा डिफिकल्ट होतो तो मूड. आणि मग ते मग मग रात्रीची झोप पण बिघडते नंतरची. त्याच्यामुळे 3 वाजेच्या आधी 20 ते 30 मिनिटं झोपू शकतो, ऍज अ नॅप घेऊ शकतो. ज्यांना रात्री नीट झोप लागते त्यांच्यासाठी आहे नॅप. आता वेट गेन आणि झोप याचा कशा प्रकारचा संबंध आहे ते बघता येईल. एक तर ना स्लीप ऍपनिया नावाची कंडिशन डेव्हलप होते. कमी झोपल्यामुळे होते, स्पेशली ओव्हरवेट लोकांमध्ये ती डेव्हलप होते. त्याचं काय असतं, इट्स अ मेकॅनिझम बाय विच तुमचं ना फ्रेगमेंटेशननी, म्हणजे ब्रिदिंग स्टॉप होतं फॉर सर्टन अमाऊंट ऑफ टाइम. तुमचं ना ब्रिदिंग मध्ये मध्ये स्टॉप होतं आणि त्याच्यामुळे मग
झोपेतून जाग व्हायला येते आणि ते असे मग फ्रॅगमेंट होतात आणि मग स्लीप शॉर्टनेस वाढतो. स्लीप apnea झाला की स्लीप शॉर्टनेस वाढतो कारण मध्ये मध्ये वेकअप टाइम नसतो ना, मध्ये वेकअप टाइम होतो. ब्रिदिंग थोडं स्टॉप झालं मग वेकअप व्हायला होतं, मग ते परत नॉर्मल येऊन मग परत झोपायला. त्याच्यात तर ते सगळं ती झोपेचं ते डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे स्लीप रिडक्शन होते तुमची आणि मग ऍज अ रिझल्ट काय होतं, ओबेसिटी अजून वाढते. हं? आणि मग ओबेसिटी आहे म्हणून मग स्लीप ऍपनिया. असं ते स्लीप apnea आणि ओबेसिटीचं असं कनेक्शन आहे आणि मी ते डेटा परत दिला आहे की बहुतांशी ओव्हरवेट लोकांची झोप कमी असते. स्लीप apnea असतोच असं नाही, पण झोपेचं त्यांचं बिघडलेलं असतं आणि झोप कमी असते. आणि मुलांमध्ये तर 90% म्हणजे जर ओव्हरवेट मुलं, आजकाल आपण चाइल्ड ओबेसिटी किंवा ओव्हरवेट हे सगळं बघतो, साऊथ एशियन कम्युनिटीत सुद्धा हे आहे. तर 90% मुलं म्हणजे त्यातली झोप नीट झालेली नसते. वन ऑफ द मेजर थिंग की झोप नसते झाले, याचं कारण स्ट्रेस आहे. कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये आहेत किंवा रात्री टीव्ही बघताहेत, खूप इन्फॉर्मेशन, खूप सोशल मीडिया आणि ह्या सगळ्याचा हा कॉम्बिनेशन झालेला असतं. पण ह्या ओबेसिटीचा कॉज हे आहे आणि अजूनही पुढे मी एक्सप्लेन करते की एक्झॅक्टली मग ओबेसिटी का कशी वाढते, क्या आहे. पण स्लीप ऍपनिया इज वन कंडिशन आणि वी शुड बी अवेअर. हे माझं सांगण्याचं कारण आहे की हे अवेअर पाहिजे याच्यासाठी. जर असं काही असेल तर ते डॉक्टरकडे सल्ल्याने जाऊन त्या कंडिशनवर वर्क करून तुम्ही झोप कशी पूर्ण होईल ह्याच्याकडे लक्ष असायला पाहिजे. बिकॉज ते झोप ही महत्वाची गोष्ट आहे. तर मग हळूहळू झोप कमी झाली, झोप बरोबर झाली, मग हळूहळू आपोआप बाकीचे हार्मोन नीट होऊन हळूहळू आपोआप तुमचे ओबेसिटी, ओव्हरवेट ह्या सगळ्या इश्यूंकडे तुम्ही लक्ष द्यायला, तुम्हाला एनर्जी तर मिळायला पाहिजे. सो दॅट्स दॅट. आता नेक्स्ट स्लाइड येते, डाएट अँड स्लीप. म्हणजे आता मी परत एक्सप्लेन करू शकते की काय होतं. ही झोप कमी झाल्यामुळे साधारणपणे असं वाटतं की खा खूप होते आणि खा खूप होते म्हणजे काय होतं, आणि आणि तेही ना असं पॅलेटेबल. त्याला काय चिप्स खायचे, फ्रेंच खायचे, काय फ्रेंच फ्राईज खायचे का काय गोड खायचंय, असं जे नको खायला पाहिजे त्या गोष्टींचं क्रेविंग एकतर जास्ती होतं आणि त्या जास्ती प्रमाणात खाल्ल्या जातात. आणि त्या जास्ती प्रमाणात ऑफकोर्स खाल्ल्या गेल्यामुळे ऑफकोर्स ते वाढतात. आता त्याचं हार्मोन बघितलं तर गेर्लिन लेफ्टिन हार्मोन आहे. तर काय होतं, गेर्लिन लेफ्टिन, तर गेर्लिन ना तुम्हाला भूक देणार, लेफ्टिन तुम्हाला सॅटायटी देणार. तर ते उलटे फंक्शन करतात. गेर्लिनमुळे जास्ती ते वाढतंय, गेर्लिन वाढतंय, ज्यामुळे मग जास्ती भूक लागते. आणि लेफ्टिन कमी झालं, जे सॅटायटी द्यायची आहे, जे अनुभवनी भूक आता भागली बाबा, समाधान झालं, ते कमी सेक्रेट झालं. त्याच्यामुळे त्यांची फंक्शन्स उलटी झाल्यामुळे हे असं उलटा, क्रेविंग जास्ती आणि समाधान कमी, त्यामुळे अजून खाणं आणि ते सुद्धा मग विचित्र खाणं. ते एक झालं. मग दुसरं काय होतं, हे सगळं आपण करत गेल्यामुळे ओव्हर द टाइम हे जर करत राहिलो तर मग इन्सुलिन इफेक्ट होतो. तुमच्या बॉडी कॅनॉट प्रोड्यूस इन्सुलिन किंवा ते इन्सुलिन रेजिस्टन्स, मेटाबॉलिझम खाली जाणं म्हणजे आणि मग इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे टाईप 2 डायबिटीज, मग मेटाबॉलिझम स्लो होतं आणि मग बॉडीमध्ये फॅट निर्माण होतं आणि मग ते सगळं झालंय म्हणून मग टाईप 2 डायबिटीज झालाय किंवा मग काय ब्लड प्रेशर, थायरॉइड या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कारण खाणं हे महत्वाचं आहे की रिमेंबर, आपण जे किचनमध्ये काय करू त्याच्यावर आपली झोप अवलंबून असते. आणि आपण जर झोपलो नीट नाहीये तर त्याचं एक कारण असं आहे की आपल्या किचनमध्ये आपण काहीतरी चुकलेलं आहे, आपल्याला ते फिक्स करायचं आहे. खाण्यापिण्यात आपली चूक झालेली आहे. हा, तर मग मग काय आता मग अशा वेळेला काय आहे, तर थोडीशी तंत्र बाळगायची आहेत. आता डायजेशनला जे हेवी असतं साधारणपणे, तशा प्रकारच्या गोष्टी रात्री अवॉइड करायच्या. लेट नाईट स्नॅकिंग असताना ते अवॉइड करायचं. आपण मगाशी झोपेची फेज बघितली,
त्याच्यामध्ये जी डीप स्लीप असते ना, त्याच्या आधीच्या फेजमध्ये आपल्या बॉडीचं ना नॅचरल डिटॉक्स होऊन जातं. जर आपण लेट नाईट जर खाल्लं तर डायजेशनच म्हणजे ते आतमध्येच तोपर्यंत गेलं नाहीये तर डिटॉक्स कसा होणार? तर त्याला ते झोपेच्या त्या डीप स्लीप सायकल पर्यंत जाईस तर आपल्या बऱ्यापैकी डायजेशन व्हायला लागतं बॉडीमध्ये. त्याच्यामुळे ते म्हणतात ना 3 तास आधी खायचं, 3 ते 4 तास आधी जेवायचं, लेट नाईट स्नॅक करायचं नाही. त्याच्यामुळे झोपेवर परिणाम होतो. अनलेस अँड अंटिल खूप खूप विकनेस आहे, तुमच्या डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट कोणीतरी तुम्हाला सांगितलं आहे रात्री स्नॅक घ्यायचा आहे, स्पेशली ओल्ड लोकांमध्ये कधी कधी असतं किंवा खूप विकनेस आला असेल मसल तर देतात. तर तसं तसं ठीक आहे. किंवा थोडंसं रात्री दूध प्यायलं पण स्पेशली स्नॅकिंग तर लेट नाईट करायचं नसतं. हम्म. आणि मग ऍसिड रिफ्लक्सेस होऊ शकतात, ऍसिडिटी, स्पायसी असे फूड रात्री जेवणात अवॉइड करायचे. ते ऍसिड रिफ्लक्सेस आल्यामुळे अननोइंगली काहीतरी जाग येते आपल्याला आणि मग ते रेम स्लीप मधून डीप स्लीप मध्ये जाणंच होत नाही, सारखी सारखी जाग येत राहते. हम्म. ते तुमची स्लीप झोप डिस्टर्ब होते. सो ह्या प्रकारचे आहार, ऍसिडिक म्हणलं तर टोमॅटोचं चालत नसेल किंवा सिट्रस फूड अशा गोष्टी रात्रीच्या जेवणामध्ये अवॉइड करू शकतो. हम्म. ऍसिडिक्स असतात, त्याने रिफ्लक्सेस होतात, डिस्कम्फर्ट ट्रिगर होतो, ते नाही करायचं. देन सेकंडली हे असतं ना अल्कोहोल. अल्कोहोल तर रात्री म्हणजे लोकांना असं वाटतं की अल्कोहोल घेतलं ना की झोप चांगली आहे. हा जे खूप तर मीच तो ते बोलत नाही पण ते असं काय आहे तो आता जाऊ दे मी ते बोलत नाही पण ते असं झोप लागली आहे त्यांना असं तसं नाही. पण ते काय असतं त्यांना आपल्याला वाटतं झोपले किंवा ज्यांनी अल्कोहोल घेऊन झोपले त्यांना वाटतं ते झोपलेत. तर सकाळी बघायला उठला तर त्रास होतो. तू सकाळी उठवत नाही, काहीतरी घ्यावं लागतं तू मेक देम वेकअप ऑर समथिंग. सो ह्याचा अर्थ रात्री झोप नीट झाली नाही, ते असे वळवळ करत राहतात एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वगैरे असं त्यांचं होत असतं ते. तर ते म्हणून ते टाळायचं आहे. दुसरं म्हणजे फूड मध्ये चेंज करायचं म्हटलं तर सेराटोनिन. म्हणजे सेराटोनिन हा सुद्धा एक हार्मोन आहे. रादर तो एक न्यूरो ट्रान्समीटर सारखं वर्क होतं, जे तुम्हाला फूड म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला जनरली सॅटायटी वाटते अशी. तर ते त्याच्यासाठी ते कुठल्या फूड मध्ये असतं तर ते म्हणजे होल फूड्स खायचे, लाईक ब्राऊन राईस, ब्राऊन आपलं होल ग्रेन्स वगैरे अशा गोष्टींमध्ये ते मिळतं. नंतर हर्ब्स खायला पाहिजेत भरपूर आपले, लाईक सेज आहे, बेसिल आहे, आपण कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, जे स्पायसेस असतात ना थ्रू आउट द डे ते खायला पाहिजे. त्याने तो हार्मोन ऍक्टिव्हेट होतो. नट्स खायला पाहिजे. देन सेकंडली एक मॅग्नेशियम डेफिशियन्सी असते. तर मॅग्नेशियम मसल रिलॅक्संट, तर ते जर डेफिशियन्सी असतं मसल रिलॅक्स होत नाही. तर ऑफकोर्स सप्लिमेंट घेऊ शकता, पण सप्लिमेंट मी इथे ऐकून घेऊ नका. ते डॉक्टरच्या सल्ल्याने तुमच्या न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन वगैरे त्या सगळ्यांना भेटून ते चालू करायचं असतं. हाऊएव्हर नॅचरली आपल्याला मॅग्नेशियम घ्यायचं असेल तर लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स आणि नट्स या गोष्टींमध्ये मॅग्नेशियम असतं. ते कॉन्शियसली तुमच्या आहारामध्ये, जेवणामध्ये आणायचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्यांनी मसल थोडे रिलॅक्स होऊन आपल्याला झोपायला मदत होऊ शकते. हम्म. अशा प्रकारचं थोडंसं खाण्याचं, पिण्याचं जर तंत्र ठेवलं तर बऱ्यापैकी झोपेला मदत होऊ शकते. हम्म. आता ह्या नंतरची स्लाइड आहे ना, हे थोडंसं रेट्रोस्पेक्शन आहे. म्हणजे आता इथे तुम्ही अनम्यूट करून नको बोलायला, हे स्वतःसाठी आहे. हे प्रश्न साधारणपणे लक्षात घेऊन ना स्वतःला यू हॅव टू टॉक विथ युअर सेल्फ की काय म्हणजे इज इट लाईक माझं कसं आहे, मी कुठल्या प्रकारचं फूड घेते, माझा आहार काय आहे, काय जास्ती फास्ट फूड आहे का, काय हे सगळं बॅलन्स झालेलं आहे माझं न्यूट्रिशन, मला झोप कितपत लागते आहे, काय मला चेंजेस करायचे आहेत, हाऊ आय गेट स्टार्टेड अबाउट इट, असं जर काही असेल हे आतापर्यंतचे ऐकून
तर थोडा विचार करा 1 सेकंद. मी जरा 1 सेकंद पाणी पिते. ठीक आहे. मी आता पुढच्या स्लाइडकडे वळते. आता पुढे कॅफिन. कॅफिन सुद्धा खूपच महत्वाचं आहे. एक टर्म्स आता आहारच आहे तो आपला असा. कॅफिन म्हणजे फक्त कॉफी नाही, चहा आणि कॉफी दोन्ही येतं. हम्म? की आता तर असं सकाळी उठल्या उठल्या ना आपल्याला चहा कॉफीची गरज लागते. हम्म? कशासाठी? उठण्यासाठी. उठल्यासारखं वाटतच नाही. सवय पण झालेली आहे. पण ना, जर आपल्याला खरंच डेस्परेटली गरज लागते ना, की मी त्याशिवाय उठल्यासारखं वाटत नाही, याचा अर्थ रात्रीची झोप नीट झालेली नाहीये. हम्म? हम्म? कॅफिन मोस्ट ऑफ अडल्ट मध्ये सेफ आहे. असं नाही की कॅफिन तुम्ही बंद करायचं. अजिबात असं नाहीये. हम्म? पण जर टू मच झालं ना तर ते आ, झोपेचे इश्यू आणि इन्सोमनिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. हम्म? तर फर्स्ट काय की उठल्या उठल्या आपल्याला चहा कॉफी शिवाय आपण फंक्शन करू शकतोय का? आणि जर करत नसू तर आपण नीट झोपलेलं नाहीये. आपल्याला आपल्या झोपेवर काम करायचं आहे. सेकंडली, ते किती म्हणजे सेफ असलं तरी ते प्रमाण आहे की ते ते घ्यायचं किती घ्यायचं हे लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे आपल्याला कॅफीनच्या इम्पॅक्ट वरती आपलं लक्ष असायला पाहिजे. तो काय कसा पुढे बोलणार आहे मी त्याच्यावरती. पण ऑफकोर्स त्याचा इफेक्ट आपल्या झोपेवर तर असतो. कॅफीन काय आहे माहिती, एक स्टिम्युलंट आहे. हम्म. त्याने ना मेकॅनिकली ना तुमचं इट ब्लॉक्स मेलाटोनिन. मेलाटोनिन म्हणण्यापेक्षा एक न्यूरोकेमिकल असतं बॉडीमध्ये, ऍडॉन्स ऍडेनोसिन नावाचं. तर ते ना कॅफिन ब्लॉक करतं. आणि ऑफकोर्स तुम्हाला डोपोमिन, त्याच्यामुळे डोपोमिन लेवल वाढते, म्हणजे चांगलं वाटतं आपल्याला, ते अजून अजून घ्यावंसं पण वाटतं. विच इज ओके. हा, विच इज ओके. पण ते चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या क्वांटिटी मध्ये घ्यायचं नाही. काय मग जर रात्रीच्या म्हणजे इफ यू टेक इट लाईक, आणि मग रात्रीची खूप कॅफिन घेतलं आणि मग झोप नाही नीट झाली, बॉडीमध्ये सारखं डोपामिनच आहे, त्याच्यामुळे मग कॉर्टिझॉल वर आहे आणि मग मेलाटोनिन, तुमचे स्लीप हार्मोन टोटली ब्लॉक झाले, तर मग झोपच येत नाही. म्हणजे म्हटलं तरी झोप येत नाही. हा, झोप डिस्टर्ब होते त्याच्यामुळे. आणि मग डिसीज लाईक म्हणजे असे येतात काय, अल्झायमर्स किंवा हार्ट डिसीजेस किंवा कॅन्सर वगैरे ह्या प्रकारच्या गोष्टी, ह्या प्रकारचे डिसीजेस सुद्धा टू मच कॅफिनमुळे होऊ शकतात. हम्म? हम्म? आणि काही न्यूरोलॉजिकल डिसीजेस, अल्झायमर लाईक टू मच घेतलेली आहे एखादी गोष्ट, ते चांगलं असतं. पण ते जास्ती झालं तर त्याचे सिरियस कंडिशन्स मध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. तर कॉफी का, कशी, कधी घ्यायची ते बघा तुम्ही. जर ना 90, बघा चहा कॉफी मध्ये दोन्ही मध्ये ना 90% असतं कॅफिन. चॉकलेट मध्येही तुम्हाला सापडतं. हा, चॉकलेट मध्येही आपल्या कॅफिन असतं. आणि बघितलं बघितलं आता कॅफिनचा इफेक्ट जो बॉडीमध्ये जो सुरू होतो ना, म्हणजे ते मेलाटोनिन ब्लॉक करायला सुरुवात केली आहे, तो 20 मिनिटापासून ते 6 तासापर्यंत राहू शकतो. ह्याचा अर्थ आपल्याला जर 10 वाजता झोपायचं असेल तर 6 तास आधी, म्हणजे किती, साधारणपणे 4 नंतर आपल्याला कॉफी प्यायला नाही पाहिजे. चहा कॉफी बंद, त्याच्या आधीच सगळी चहा कॉफी व्हायला पाहिजे. नंतर ते मेलाटोनिनचा ब्लॉक झाल्यावरती काय उपयोग आहे, मग ते नाही. त्याच्यामुळे कधी कुठे, आता किती, तर साधारण 400 मिलीग्रॅम कॉफी चालू शकते. शुड नॉट एक्सीड मोर दॅन 400 मिलीग्रॅम. आणि त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये बघितलं तर 3 to 4 मिलीग्रॅम पर किलोग्रॅम ऑफ युअर बॉडी वेट. म्हणजे साधारण तुम्ही 60 किलो असाल तर 240 मिलीग्रॅम कॅफिन तुमच्या बॉडीला योग्य आहे, चहामधून कॉफीमधून. पण आता हे तुम्हाला लेबल वाचून आणि सगळे ड्रिंक्स काय घेत काय आहात त्याच्यात बघून प्रिसाइसली घेतलं पाहिजे.
आणि हे इतक्या प्रमाणातच घेतलं ना, 400 पेक्षा कमी, आणि स्पेशली तुमच्या बॉडीला जेवढा हवं आहे तितक्याच प्रमाणात घेतलं ना, तर त्याचे काही चांगले उपयोग पण असतात. बेसिकली आपल्याला एखाद्या गोष्टीवर फोकस करायचा आहे किंवा एखादी गोष्ट खूप अशी काही क्रिटिकल काही गोष्टी करायच्या अशा वेळेला, किंवा आपल्याला आता फ्रेश वाटायचंच आहे का बाबा, काय खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची आहे. स्पेशली जर आपण बघतो जिम मध्ये वगैरे आपल्याला हाय परफॉर्मन्स ऍक्टिव्हिटी करायची आहे, मसल बिल्डिंग करायची आहे, खेळाडूंना खेळायचं आहे, अशा वेळेला ऑफकोर्स त्याचा उपयोग होतो. आणि कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थला तर तेवढ्या प्रमाणातच केलं तर त्या गोष्टींचा हेल्प होतो. स्पेशली आपल्याला जेटलॅग असतो आता भारतात गेल्यावरती, अशा वेळेला जर योग्य प्रकारे ते सकाळी झोपायची सायकल ऍडजस्ट करण्यासाठी योग्य वेळेला चहा कॉफी घेऊन त्यांनी आपल्याला उलट ऍडजस्ट व्हायला मदत होते. पण प्रमाण आणि वेळ ह्या गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे. आणि आता जर एनर्जी ड्रिंक मी म्हटलं ना, तर मार्केटमध्ये खूप एनर्जी ड्रिंक असतात. आता एनर्जी ड्रिंक आणि कॉफी केलं ना, तर एकत्र केलं ना तर एन्झायटी येऊ शकते. शक्यतो प्रमाणे दोन गोष्टी एकत्र नाही घ्यायच्या. आणि जर अजून त्याच्याबरोबर अल्कोहोल घेतलं तर विचारूच नका, मला फारच वाट लागते. हम्म. आणि ना, कॉफीची गरज म्हणजे अर्ज कमी करण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या ना पाणी प्यावं. पाणी प्यायला ना की तुमचं कॉफी किंवा चहा घ्यायचं प्रमाण ना, तुम्ही बघाल हळूहळू कमी होईल. म्हणजे जर तुम्हाला उठण्यासाठी 1 कप कॉफी लागते, 1 कप चहा लागतोय मोठा असा, तर थोडं पाण्याने आधी दिवसाची सुरुवात केली, मग मध्ये जरा 1 तास घालवला ना, तुम्हाला हळूहळू तुम्ही बघाल, अरे अर्ध्या कपानी सुद्धा माझं होतंय का बाबा, पाव कप चालतोय का पाऊण कप. असं तुम्ही कॅफीनचं प्रमाण चहा किंवा कॉफी, नो मॅटर व्हॉट यू टेकिंग, त्याच्यामध्ये कमी करू शकता. आणि जे लोक एक्सरसाइज करतात खूप आणि जिम मध्ये जे ड्रिंक्स घेतात, त्याच्यात कॅफीन असतं. आणि मग तुम्ही जर दिवसाचं तुमचं 400 मोजायचं असेल तर यू शुड नुसती चहा कॉफी नाही मोजायची. त्यातलं कॅफीन तुम्हाला बघायला लागणार. चॉकलेट खात असाल तर त्यातलं कॅफीन तुम्हाला बघायला लागणार किती आहे. आणि अशा प्रकारे ते मोजून व्यवस्थित त्याचा काय वापर करायचा आहे. सो अगेन ही परत एक रेट्रोस्पेक्टिव्ह स्लाइड आहे. चहा कॉफी आपल्या साऊथ एशियन कल्चरमध्ये बेसिकली चहा, आय थिंक चहा तर अगदी नियर अँड डिअर टू हार्ट असतो. आणि चहा म्हणजे तो असा डीप डीप काय तो पानसट चहा, असा उकळून उकळून प्यालेला आल्याचा आणि हे ते मसाले घालून तो असा बनलेला चहा प्यायल्याशिवाय मज्जाच येत नाही, त्याच्यात काही अर्थ नाही, आणि असे बरेच आपले कन्सेप्ट आहेत. पण जर ते ओव्हर कॅफिन होत आहे बॉडीमध्ये, चुकीच्या वेळेलाही होत आहे, तर ते डेफिनेटली करेक्ट क्वांटिटी करेक्ट टाइम इज अ की. आता तुम्ही बघू शकाल की काय करत आहात कॉफी बद्दल, आणि थोडासा विचार त्याबद्दल केलात तर ह्या ह्या स्लाइडचा उद्देश आहे की थोडस तुम्ही, आय एम नॉट सेइंग की यू ऑल डू दॅट, बट जर काही होत असेल तर त्याच्यावरती डेफिनेटली विचार करावा. हे होल एंटायर पॉइंट ऑफ मेकिंग दिस प्रेझेंटेशन, और हे तुम्ही जे सेशन करता त्याचा एंटायर पॉइंट इज अवेअरनेस आहे. जर अवेअरनेस नसल्यामुळे जर एखादी गोष्ट किंवा माहीत नसल्यामुळे जर सुटली असेल आपल्या वर्टेक्स मधून, तर त्याच्याकडे अवेअरनेस नेणं हा पूर्ण मुद्दा ह्याचा तोच आहे. ओके. आता लास्टली रिसेटिंग युअर स्लीप सायकल. म्हणजे आता झालंच आहे बाबा, आहेत आता, तर ऑफकोर्स डॉक्टरकडे बिघडलंच आहे झोपेचं सगळं गणित, तर ते आता मेडिकल हेल्प घेणं आवश्यक आहे. पण आपण त्यातल्या त्यात काय घरी करू शकतो ते म्हणजे, एक तर आपण एक ना असं बेड टाइम रुटीन करावं. साऊंड अमेरिकनिश पण ते ना बरोबर आहे. बाबा आता 9 वाजले, मी आता हळूहळू ब्रश करते, मग काय मी वॉर्म वॉटरनी शॉवर करते, मग मी 10 मिनिटं मेडिटेशन करते, मी 10 मिनिटं जर्नलिंग करते, का 10 मिनिटं मी भजन ऐकते, का 10 मिनिटं मी काय स्लीप म्युझिक ऐकते. असं हळू 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 करून मग पडदे बंद केले, मग हळू लाईट डिम केला. असं करत करत एखादं असं एक रुटीन
सुरू करायचं, की आपल्या मग कॉन्शियस माइंड मध्ये ते गेलं, हा आता वाजले ना, आता मला झोपायचंय, हा आता हे सुरू होणार. काही दिवसांनी त्या रुटीनची गरज पण नाही पडणार, तुम्ही विदाउट दॅट ऑल्सो तुम्ही आरामात स्लीप होऊ शकाल. हा, नंतर ते खोलीचे पडदे नेहमी डार्क ठेवावे. आता थोडासा उजेड सुद्धा काही काहींना मग झोप मोडते, बाजूच्या घरातून आलाय, काही स्ट्रीट लाईटचा आलाय, साधारणपणे डार्क पडदेच असावे. रात्रीच्या वेळेला एक्सरसाइज करू नये, त्याने झोप बिघडते. अगेन त्याने कॉर्टिझॉल स्ट्रेस हार्मोन वर जातो आणि मग झोप येत नाही. तो रात्रीच्या वेळेला साधारणपणे एक्सरसाइज करू नये. जरी अगदी वर्क असेल दिवसभर आणि तोच एक विंडो असेल तर यू हॅव टू चेंज इन ऑर्डर टू फिक्स युअर स्लीप. अर्थातच म्हटलं रात्री स्नॅक करायचं नाही, आपण बोललोय त्याच्यावरती. त्याच्यानंतर ती की ना, काय म्हणेन मी की हे जे लिहिलंय ना स्नूज अलार्म किंवा वेकअप, हे तर एक तर फर्स्ट ऑफ ऑल ना, तुम्ही नॅचरली झोपला उठला ना, तुम्हाला ना बरोबर 6 वाजता तुम्हाला अलार्म लावायची गरज नाही. अलार्म लागतो याचा अर्थ रात्री झोप नाही लागली. एव्हर जर लावला ना, तर तो असा एकदम आयफोन मध्ये असा कर्कश असेल ना, असा नाही घ्यायचा तो. असा बर्ड चर्पिंग नॅचरल व्हॉइस, म्हणजे जसं पूर्वी रात्री आपण लोक आता कोंबड्याच्या आरवणार आहे, त्या कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज सुद्धा कधी कधी कर्कश वाटू शकतो. असा बर्ड चर्पिंग, असा नॅचरल व्हॉइस किंवा असं झऱ्याचा आवाज वगैरे, असा कुठला तरी सुदिंग नॉईज पाहिजे तुमच्या अलार्म मध्ये. म्हणजे झोप टू जाग हे ट्रान्झिशन शॉकनी नाही होता कामा, ते हळूहळू व्हायला पाहिजे. म्हणजे हळूहळू हार्मोन्स त्याच्यामुळे नंतर पुढे गेले पाहिजेत, त्यांचं वाढले पाहिजे. नंतर मग लाईट एक असतो, जर अलार्म नाही झाला तर लाईट लावतात. बघा आपण बरेच वेळेला ब्लाइंड उघडतो, कोणी उठत नसेल तर उजेड करतो, मग त्याचे डोळ्यात गेले की उठतात. ते ना असं शॉकिंग नाही होता कामा. हम्म, ते वेकअप लाईट्स मिळतात, ते नॅचरल लाईट प्रमाणे असतात, मग ते लावायचे. म्हणजे तुमचं ट्रान्झिशन फ्रॉम झोप टू डे, झोपचं दिवस स्लोली होतं, एकदम शॉकिंगनी नाही होत. हळूहळू डे तुम्ही बॉडी हळूहळू वॉर्मअप होत राहते, जशा प्रकारे व्हायला पाहिजे त्याप्रमाणे. तर थोडेसे असे अ, थोडासा कॉन्शियस एफर्ट करून अ, त्या त्या वेळेला झोपायचा प्रयत्न करून, चहा कॉफी लवकर घेतली आहे, चांगलं जेवण घेतलं आहे, मग कुठलं तरी एक बेड टाइम रुटीन केलं आहे, पडदे बंद केले आहेत, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली स्ट्रेसफुल गोष्टी ज्या आहेत त्या बेडरूमच्या बाहेर डील केलेल्या आहेत. बिल भरायची आहेत, काय कोणाशी भांडण झालंय, ते तर सगळं झोपायच्या आधी मेडिटेशन आणि ते जर्नलिंग करून ते सगळं बाहेर काढायचं. त्याचे विचार झोपताना येता कामा नये. सेकंडली एक असतं, झोपायला बसतोय, अरे हे राहिलंय माझं, हा विरजण लावायचं राहिलंय, अरे उठा, असं नाही होता कामा. तुम्हाला मध्येच झोपेतून जाग नाही येता कामा. त्याच्यासाठी प्लॅनिंग करण्याची जर आधी सवय लावली, दिवसाचं आणि प्रत्येक गोष्टीचं, येणाऱ्या इव्हेंट्सचं वगैरे, मग त्याच तयारीचं जर व्यवस्थित प्लॅनिंग करणं, कॅलेंडरवर गोष्टी टाकणं, अशी जर डिसिप्लिन लाईफस्टाईल ठेवली ना, तर रात्री मग त्याचं बॉदरेशन होत नाही. जेव्हा तुम्हाला झोपेला सरेंडर व्हायला पाहिजे, आता मी झोपणार आहे, फिनिश, जग आता जगाशी संबंध नाही, आय एम ओनली अँड ओनली गोइंग टू स्लीप, असं मेंटल सरेंडर तुमचा झोपेशी पाहिजे ना. तर असे काही टेक्निक्स आहेत, आणि ऑफकोर्स मी माझ्या हेल्थ कोचिंग प्रॅक्टिस मध्ये आपली हँड इन हँड मदत करते की कसा हा हा एरिया ते तुम्ही कसा इम्प्रूव्ह करू शकाल. वाटायला आणि दिसायला खूप सोपीशी गोष्ट आहे, हा 7 ते 9 तास झोपायचं, 7 तास झोपायचं, पण ते बाजूचं मटेरियल वर्ल्ड आणि सध्याचं जग, कॉम्पिटिशन आणि स्ट्रेस आणि बऱ्याच आणि अनंत गोष्टी, आपल्या सवयी हॅबिट्स म्हणूया, काय संस्कार, त्याने ना ते फार एक छोटी सिंपल एक गोष्ट पण ती फार अशक्य बनते आणि ते आचरणात आणणं फार कठीण होऊन जातं. सो
हे आहे असं. आता हा ब्ल्यू लाईट इज अगेन हा मोठा एक चर्चेचा विषय आहे. आणि यस, ते पण तुमचा झोपेचा हार्मोन ब्लॉकच करतं. ब्ल्यू लाईटचे जे स्टिम्युलंट सारखंच वर्क होतं. तुमचं मेलाटोनिन ब्लॉक करतं आणि तुम्ही मग जागे राहता. सो ब्ल्यू लाईट कशामुळे मिळतो? हे स्मार्ट डिव्हायसेस, लॅपटॉप, टीव्ही मधून पण आपल्याला ब्लू लाईट असतो. आणि सेकंडली आपल्या घरात कधी कधी व्हाईट लाईट्स असतात बघा, ते सुद्धा येलो असायला पाहिजे. हम्म? एकदम असं व्हाईट लाईट नाही, येलो लाईट इज प्रिफर्ड. पण आता जर नसेल आपल्याकडे, तर साधारणपणे मग 8 वाजले, 9 वाजले, झोपायची वेळ झाली, काय ते ब्ल्यू लाईट ग्लासेस मिळतात. हं? त्यांनी मग तुम्ही ते घालून जर घरात फिरलात किंवा मग अगदी लॅपटॉपवर काम करायचं असेल 8 वाजल्यानंतर, तर ते घालायचे. आणि मग त्या प्रकारे तुम्ही मग ब्ल्यू लाईटचे जे इफेक्ट असतो त्यांनी तो मिनिमाइज होतो, तो जातो, तो होत नाही आपल्याला. झोपायच्या आधी जरा ब्ल्यू लाईट वगैरे ब्लॉक करायची सवय लावायला पाहिजे. हं? त्याने म्हणजे ते काय, झोप न लागण्याचं कारण एक जर ब्ल्यू लाईट असेल, तर ते कारण आपण दूर करायला पाहिजे. सगळी कारणं दूर करून जे वर्क होतंय त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. टीव्ही ऑफकोर्स लेट नाही बघायचा. त्याच्यासाठी खूप इन्फॉर्मेशन डोक्यात टाकतोय टाकतोय टाकतोय. एवढी इन्फॉर्मेशन जर डोक्यात टाकत आपण झोपलो, टीव्ही म्हणजे इन्फॉर्मेशन, एंटरटेनमेंट इज ऑल्सो इन्फॉर्मेशन, ते सगळं बघून त्याचे विचार डोक्यात, तर शांत झोप लागायची शक्यता ही कमीच आहे. आणि शिवाय त्या लाईटचा इफेक्ट, तो सगळा भडक काय काय जे बघतो त्याचा, सो ते आहेत. आणि शिवाय त्या लाईटचं असं, आता मी हे ना काही रिसोर्सेस दिलेले आहेत, की हे जे काही वेबसाईट्स वगैरे आहे, पाहिजे तर असं मी नंतर कमेंट, आपला जो ग्रुप आहे त्याच्यावरती मी टाकेन. ब्लू लाईट ग्लासेस घेऊ शकता. सॉफ्टवेअर तुम्ही लॅपटॉप वरती डाउनलोड करू शकता, ते ऍक्टिव्हेट करायचं. सेटिंग असतं की ब्लू लाईट तो तुम्ही आपण कसा थांबवू शकतो, म्हणजे कसा त्याला आपण ब्लॉक करू शकतो. कारण यूज तर करावा लागणार आहेत गोष्टी, तर जाणार कुठे, पण मग त्याचा इफेक्ट मिनिमाइज कसा होईल याचा प्रयत्न करायचा. मग अश्वगंधा आपल्याकडे भरभरून मिळतं आता. कॉस्को मध्ये वगैरे खूप आलं आहे आणि चांगलंच आहे. त्याने मसल रिलॅक्सेशन होतं म्हणजे. आणि स्पेशली जर स्लीप रिलेटेड इश्यूज असतील लाईक इन्सोमनिया वगैरे, त्यांनी 600 मिलीग्रॅम अश्वगंधा नक्की घेऊ शकता. सपोज डॉक्टरला विचारायलाच पाहिजे काही घेण्याच्या आधी, पण घेऊ शकतो त्याने. साईड इफेक्ट्स नाहीत. आणि मग इम्प्रूव्ह होते तुमची झोपेची क्वालिटी. ते मसलला रिलॅक्स रिलॅक्स करतं. आणि अश्वगंधा सुद्धा आपल्याला मदत करू शकतो झोप मिळवण्यासाठी. तर ह्याच्यानंतर फायनली मी क्लोजिंग करणार आहे. पण आणि मग नंतर आपण त्याच्यावर Q&A वगैरे बघू. सो विथ दॅट बीन सेड, लेट मी गेट टू द क्लोजिंग पार्ट ऑफ द प्रेझेंटेशन. मला असं म्हणायचं की टुडेज वर्ल्ड, आपण हार्ड वर्किंग, आपली की वर्ड आहे. मुलांना, ज्याला त्याला सगळ्याला हार्ड वर्किंग हार्ड वर्किंग हे बसवलेलं असतं. दिवस रात्र एक कर, दिवस रात्र एक कर, मेहनत कर, तुला यश मिळेल. हे आपण खूप ऐकलेलं आहे. मी पण ऐकलेलं आहे, केलेलं पण आहे. सो यस, दिवस रात्र एक करेन. मला लोक म्हणणार आहेत ही किती हार्डवर्किंग आहे. लोक काय, किंवा मी हार्डवर्किंगच बनणार आहे. आणि मग सक्सेस, मला यश मिळणार आहे असं नाही. मला घर मिळेल काय, टेस्ला काय, काय ज्या अशा गोष्टी घ्यायच्या आहेत तर नक्कीच मिळू शकतं. असं नाही म्हणणार की हार्डवर्किंग मी नाही. पण जर आपण नेचरचं क्लॉक फॉलो केलं, आपली बॉडी, आपले हार्मोन्स जर सगळे इंटॅक्ट, आपलं गट, आपलं सगळं जर सिस्टीम इंटॅक्ट राहिली, तर आपले विचार नीट होतात. आपले विचार ब्लॉक होत नाही, आपल्याला एज्युटेशन नाही, लॉंग टर्म डिसीजची काळजी नाही. असं झालं की आपण ना कुठल्याही परिस्थितीमध्ये विचारांनी सोल्युशन काढून सक्सेसफुल होऊ शकतो. आणि त्याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो. आउटस्टँडिंग सक्सेस जे असतं, ते नेचरचं क्लॉक फॉलो करून नीट झोपलो, नीट ब्रेनला विश्रांती दिली, तर आपल्याला आधी तर मी मुलांसाठी म्हणेन की
काय करायचं आहे हे त्यांना कळू शकेल, हे ब्लॉक्स निघू शकतील, स्वतःची क्रिएटिव्हिटी वर येऊ शकेल आणि तुमचं आयुष्य तुम्ही नुसतं हार्डवर्किंग बनण्यापेक्षा आउटस्टँडिंग बनू शकता जर दिवसाचा आणि रात्रीचा योग्य उपयोग केला. झोप हे दिलेलं टूल आहे देवानी, त्याचा जर चांगला उपयोग केला तर आयुष्य खरंच आउटस्टँडिंग बनू शकतं. With that, I come to the end of the presentation. आणि बिफोर वी स्टार्ट Q&A, मला ना काय काय तर त्यातलं काय तुम्हाला आवडलं, एखादी आहा मुमेंट, अरे हो हे मला माहित नव्हतं की हे मी नक्की इम्प्लिमेंट करेन, किंवा हे काय चांगलं होतं, ते मला ना कमेंट मध्ये आत्ता नाही तर आपल्या ग्रुपवर सांगा. माझा नंबर आहे तिथे, मला पर्सनली टेक्स्ट करून, मी त्या ग्रुपमध्ये आहे, तर मला पर्सनली टेक्स्ट करून सांगा काय तुम्हाला वाटलं. फीडबॅक पण, काय हे चुकलं, हे बरोबर होतं, काय असेल ते मला नक्की कळवा. आणि जर तुम्ही हे आजचं ऐकून कोणी जर झोपेच्या रुटीन मध्ये किंवा झोपेचा बद्दल विचार जरी सुरू केला ना, तरी मी म्हणेन की मला माझ्या प्रेझेंटेशनचं ते मोठं सक्सेस आहे असं मी म्हणते. ओके, चला आपण आय थिंक वी आर वेल इन टाइम आहे हो का, Yeah. आपण प्रश्न Yes, घेऊ yes, शकतो. absolutely. We have approximately about 20 minutes for the Q&A. And again, great presentation, Meena. It's absolutely fantastic. So आपल्याकडे खूप प्रश्न आहेत. Would you mind stopping the share? So तुला हो या, सगळेजण स्क्रीनवरती बघू शकतील. शुअर शुअर. Okay, perfect. So we'll start with the Q&A. As I said, there are lots of questions in chat. So we'll go from पहिला अतुल पाटणकर, त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी विचारले की बेसिकली कॅन वी टेक मेलेटोनिन सप्लिमेंट टू हेल्प अस स्लीप अँड इज दॅट अडिक्टिव्ह? मेलाटोनिन ना फारच खूपच गहन इश्यूज असतील तर डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकता, असं नाही की नाहीये. हा पण येस, ऍडिक्टिव्ह तर कुठलंही सप्लिमेंट जर, आणि स्पेशली हार्मोन रिलेटेड जर असतील तर या ऍडिक्शन तर होऊ शकतं. म्हणजे त्याच्यामुळे ना नॅचरल रेमेडीज, हे मेडिटेशन आहे, जर्नलिंग आहे, आणि आता अश्वगंधा किंवा मॅग्नेशियम आणि तशा प्रकारचा आहार वगैरे इनकॉर्पोरेट करून ना ते करायला पाहिजे. पण काहींचं खूपच बिघडलेलं असतं. मग अशा वेळेला चॉईस नाहीये, ते घ्यायला लागतं. येस, बट इट इज ऍडिक्टिव्ह. म्हणजे उगीच हे न करता जस्ट मेलाटोनिन घेऊ नये. आधी सगळे हे उपाय, लाईफस्टाईल चेंजचे उपाय आधी पहिले करायला पाहिजे. काय आहे मग, साध्या साध्या सप्लिमेंट्स आधी ट्राय करायला पाहिजे आणि मग मेलाटोनिन कडे जायला पाहिजे. All right. So second one is, what is recommended for stages like menopause and pregnancy time to get good sleep? गुड स्लीप. Yeah, तुम्हाला especially in the pregnancy where the hormones are changing, and in the menopause, where the hormones are changing as well. प्रेग्नन्सी मध्ये ना हार्मोन चेंजिंग तर आहे, पण शिवाय ते पण असतं ना, काय म्हणायचं, पोझिशन वगैरे, किंवा खूप पोट वाढलाय, म्हणजे डिस्कम्फर्ट डिस्कम्फर्ट बेसिकली. तर त्याच्यासाठी ना आता आजकाल बरेचसे उशा असतात किंवा सर्टन बेड पोझिशन वगैरे असतात. आणि ना त्याच्यासाठी ऍक्च्युली आजकाल प्रेग्नन्सीसाठी तर बऱ्याच प्रकारच्या मिडवाईव्स किंवा प्रेग्नन्सी कोचेस पण असतात. आता हेल्प घ्यावी त्यांच्याकडे ना, बऱ्याच अशा छोट्या छोट्या रेमेडीज असतात, उपाय असतात. आता मी प्रेग्नंट वुमेन बरोबर काम करत नाही, आय डोंट नो रिअली हँडी की ज्या टिप्स ट्रिक्स ज्या असतील ना त्या तुम्हाला मेडिसिन शिवाय, अरे म्हणजे फॉर एक्झाम्पल से मी जेव्हा प्रेग्नंट होते ना, तर मला ते रात्री जरा झोपेचं, मी फक्त पायाखाली उशी घ्यायचे. मला कोणीतरी सांगितलं, कुठल्या काकूंनी सांगितलं पायाखाली उशी घे, आणि मी पायाखाली उशी घेतलं, मग मला शांत झोप लागायला लागली. तर आता प्रत्येकासाठी ते वर्क होतं की नाही आणि योग्य आहे की नाही माहित नाही. आता ब्लड प्रेशर इश्यू असू शकतो प्रेग्नन्सीत, आजकाल बऱ्याच गोष्टी असतात. तर ते सगळ्याचा लक्षात घेऊन एक तर एक्सपर्टचा ऍडवाइस तर घ्यायला हरकतच नाहीये. आणि दुसरं असं, मॅग्नेशियम वगैरे घेता येतं प्रेग्नन्सीमध्ये, पण डॉक्टरांना विचारा. आणि आहार जो आपण म्हटलाय तो डेफिनेटली, हार्मोन्स, आता प्रेग्नन्सी हार्मोन्स ते जे इम्बॅलन्स होतो, इव्हन मेनोपॉज, ते नॅचरल आहे.
मेनोपॉज नॅचरल आहे, प्रेग्नन्सी पण नॅचरल आहे. आपण जर बरोबर खाल्लं प्यायलं आणि बरोबर प्रेग्नन्सीतले पण काही व्यायाम असतात ते जर नीट केले ना, तर झोपेवर कंट्रोल येऊ शकतो. म्हणजे झोप आपल्याला नीट लागू शकते. आता भरपूर मुलींना ना ते हे असतं, ऍसिड रिफ्लक्सेस प्रेग्नन्सीमध्ये. तो पण एक डिस्कम्फर्टचा इश्यू असतो. त्याच्यामुळे जेवण कसं घ्यायचं, जरी ताजं क्रेविंग आलं काय चळबळ तर ते थोडस बाजूला करायला पाहिजे. बेसिकली अवेअरनेस आणायला पाहिजे. आणि खूपच जर इश्यू असेल ना, तर न झोपणं बरोबर नाहीये, झोपायला पाहिजे. तर अशी कुठली मदत ना प्रेग्नन्सी कोचेस असतात, किंवा आता इतर कोणी तुमच्या घरून येणार नसेल किंवा तिथे इथे एकदम एकटे असाल तर तुम्हाला मदत करण्यासाठी आजकाल इन्शुरन्स मधून पण भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत, तर त्या जरूर घ्याव्या असं मी म्हणेन. पण झोपेवर कॉम्प्रोमाइज होत असेल तर हे नक्की करावं. देन मेनोपॉज. मेनोपॉज मध्ये मॅग्नेशियमचा इश्यू असतो बरेच वेळेला. म्हणजे जिथे काय बॉडी थकली म्हणण्यापेक्षा जास्त नॅचरल जो बोन लॉस होणारे व्हायटॅमिन डी आणि ते सगळं जे आहे मेनोपॉज मध्ये, त्यामुळे थकवा वगैरे येणं साहजिक आहे. त्याच्यामुळे व्यायाम करायलाच पाहिजे. योग्य व्यायाम मेनोपॉज मध्ये असायला पाहिजे, नाही तर झोप नीट लागत नाही. व्यायामाचं रुटीन असायला पाहिजे. त्याच्यानंतर मग तो मसल रिलॅक्सेशन साठी मॅग्नेशियम असतात. आम्ही फंक्शनल मेडिसिन मध्ये आहे, तर आम्ही ते लॅब टेस्ट वगैरे करून ते बघतो एक्झॅक्टली मिनरल लेवल कुठे आहे. मग त्याप्रमाणे कॅल्शियम मॅग्नेशियमचं सजेशन देता येतं. पण ते ते झोपायसाठी खूप उपयोगी पडतं. कधी कधी तुम्हाला ऍड्रिनल पण काही ऍड्रिनलला सुदिंग सप्लिमेंट्स असतात, त्या पण मदत करतात. आणि नॉट बट लास्टली मेडिसिन इज तुमचा फर्स्ट मेडिसिन इज टू आहार न्यूट्रिशन. ते जर बॅलन्स असेल तर ते बऱ्यापैकी कामनेस असतो. मेनोपॉज म्हणला तर आपण 45 पुढे 50 काय जे काय असतं 38 to 55 पर्यंत मेनोपॉज होऊ शकतो. सो त्यात तर मग मेडिटेशन अगदी गरजच आहे लाईफमध्ये. झोपायच्या आधी झोपण्यानंतर जर्नलिंग. आणि ना थोडासा एकटेपणा हा पण इश्यू असतो. तर ती कोणाशी न बोलणं वगैरे ही एन्झायटी जर राहिली असेल तर त्याने झोपेवर असतं. तर ना असे काही कोणी नसेल बोलायला, फ्रेंड्स वगैरे असं, किंवा आपण हेजिटेट होत असतो, आपल्याला बोलता येत नाही, असे खूप ना कम्युनिकेशनचे किंवा असे लाईक माइंडेडचे ग्रुप असतात एकमेकाला सपोर्ट करण्यासाठी, ते जॉईन करावे. कारण ते थोडं आणि मेनोपॉज मध्ये जे आता हॉट फ्लॅशेस येणार त्याच्यामुळेही झोप बिघडू शकते. सो त्याचं मत जवळच काही कपडे बदलायला ठेवा, मग पटकन बदलले झोपले, अशा काही रेमेडीज आहेत. पण शक्यतो हॉट फ्लॅशेस वगैरे असतील तर ना व्यायाम करताना तुम्ही रात्रीच आता करूच नका, पण आता हॉट योगा किंवा हीट सर्किट ट्रेनिंग वगैरे अशा गोष्टी करू नये. हीट खूप होते अशा गोष्टींनी, म्हणजे साधारण अवॉइड करता येतं. आणि व्यायाम केला ना योग्य तर हे हॉट फ्लॅशेस वगैरे इश्यू जातात. आणि जर तुळशीचं बी भिजवून खाणं तो भरपूर त्याच्यामुळे घाम वगैरे ह्या इश्यू कमी होतात. म्हणजे काय हे सगळं केलं की झोप डिस्टर्ब नाही होत तुमची. सो पुढचा प्रश्न आहे रेखा देवधरांचा की आय हॅव हर्ड दॅट मोदी और सद्गुरू स्लीप्स ओनली फॉर 2 hours. दिस इज अ कॉमन क्वेश्चन. व्हॉट डू यू से अबाउट दॅट? त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, ते योगी आहेत, आपण कॉमन लोक आहोत. आहे ना, मग त्यांना रेम स्लीप लागतच नाही. मी जे तुला माहिती असणार आहे का, त्याच्या स्टेजेस आपण बघितल्या अवस्था, ते योगी आहेत. आणि शब्द चुकीचा आहे की बरोबर माहित नाही, पण ते खूप पोहोचलेले योगी आहेत. आणि त्याच्यामुळे काय, त्यांना तो रेम स्लीप हा प्रकार लागत नाही. ते झोपले की डायरेक्ट डीप स्लीप मध्ये जातात, तिची 2-3 तास लागते बॉडीला, तेवढी घेतात. आणि उठले की फ्रेश, त्यांचं बॉडीचं रिपेअरिंग फंक्शन वगैरे सगळे हार्मोन्स, जे डायजेशन थायरॉइड ते सगळं 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 नीट होतं, उठतात आणि देन दे आर गुड टू गो. हे टेक्निक काय कसं असतं ते योगाचा अभ्यास करून ते वेगळंच. ते ब्रह्मचारी
मोदीजी तर ब्रह्मचारीच आहेत आणि योगी पण आहेत, वी नो दॅट, आणि ऑफकोर्स सद्गुरू. तर त्यांच्या लेवलला जर तुम्ही असाल तर तुम्ही 2-3 तास झोपू शकता. आपण जर सामान्य असू मटेरियल वर्ल्ड मध्ये, काय आपले 9 to 5 नोकरी, जेवण खाण्याचं करतो आहे आणि तिथे आपल्याला त्या साध्या साध्या चिंता आहेत संसाराच्या, आणि ह्या गाडग्यात असो आपण, तर मग आपल्याला जो रेग्युलर राऊट आहे 7 ते 9 तासाचा, तो घेतल्याशिवाय काय पर्याय नाहीये. तुमचं मातरी मत आहे. व्हॉट यू से, अलका? या ऍब्सोल्युटली. म्हणजे त्या स्टेजला यायला, 2-3 तासाच्या स्लीपच्या स्टेजला यायला, ते पण या सायकल मधनं गेलेत. हो, They actually went through the same cycle, but to perceive that constant meditations and regular practices, then slowly you get to that point. But of course, it's the human being nature. They all of us go through this. But एक्झॅक्टली. consistency is the key for everything. Thank आता पुढे you. Yeah. अर्चनाचा प्रश्न आहे, what is the ideal time to consume information, study and exercise based on the natural clock? It's an excellent question. Can you please repeat question? I'm Yeah, sorry. what is the ideal time to consume information or study and exercise based on our natural clock? नॅचरल क्लॉक, मी त्या स्लाइड मध्ये लिहिलं होतं, साधारणपणे 10, सकाळची वेळ असते ना 10 ते 12, आणि मग 12 ते 2 ह्या वेळात योग्य आहे. सकाळचा एक्सरसाइज आणि हे युजली द बॉडी क्लॉक वेअर द हायेस्ट, हा, द सन इज ऑन द हायेस्ट साइड वेअर हा, मोर ऍक्टिव्ह, सो फॉलो द सन क्लॉक बेसिकली. हा, बरोबर. तर पुढचा मला असं वाटतं रेखाताईंचा प्रश्न आहे, कॅन वी सबस्टिट्यूट नॅप विथ योग निद्रा? हो, योग निद्रा, मला आता एवढं योग निद्रा सबस्टिट्यूट नाही म्हणू शकणार मी. मला नाही म्हणायचंय की सबस्टिट्यूट करता येईल. नॅपिस म्हणजे तुम्हाला एक रिसेट बटन करायचं आहे. तर योग निद्रा पण त्याप्रमाणेच वर्क होते. पण मी म्हटलं ना की हे योग निद्राला एलिजिबल असेल तर करावं, पण ते कितपत होणार आहे ते मला माहित नाही. स्पेशली आधीच झोपेचे भरपूर जर इश्यू असतील ना, तर योग निद्रा वुड फिक्स दॅट ऑर नॉट, आय डोंट नो. पण तुम्ही जर साधारण एका झोपेच्या लेवलला असाल तर ते नॅप 30 मिनिट, आय डोंट थिंक सो इट्स रिअली अ सबस्टिट्यूट टू नॅप टू योग निद्रा. ऍब्सोल्युटली, कारण योग निद्रा हा योगासनांचा शेवटचा भाग असतो, जिकडे आपण एक्झॅक्टली. रिज्युमिनेट करतो. सो यू कॅनॉट सबस्टिट्यूट दॅट. त्याचा जो अलर्टनेस दुपारचा लागतो. तर पुढचं तर आहे, त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलंय, पण व्हॉट टाइम शुड वी गो टू बेड ऍट नाईट फॉर बॉडी टू हील? आय थिंक यू कवर्ड दॅट ऑलरेडी. 9:30 ते 10 पर्यंत जायला पाहिजे झोप. And the second one is by Pallavi. It's how do you manage long-term medication-induced sleep disorders? लॉंग टर्म मेडिकेशन काय? Medication-induced sleep disorders. म्हणजे ओ, काही पर्टिक्युलर मेड्स असतात. मेडिकेशन, हा, हा, Yeah. हा. त्याच अ ह्यूज टॉपिक, हा. पण ह्यासाठी खूप मोठा अवेअरनेस पाहिजे. तर मेडिसिन घेतल्यामुळे जर स्लीप डिसऑर्डर झाली असेल ओव्हर द लॉंग टाइम, जर मेडिसिन मुळे झाली असेल, तर ऑफकोर्स आतमध्ये हार्मोन डिस्फंक्शन्स आहेतच. तर ते कमी करण्यासाठी अगेन खाण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही काय सप्लिमेंट्स करताय त्याच्याकडे तर लक्ष, म्हणजे सप्लिमेंट्स इन द सेन्स मी व्हायटामिन मिनरलचं म्हणेन. अगेन आय विल गो बॅक टू फंक्शनल मेडिसिन. फंक्शनल मेडिसिन मध्ये आता जे म्हणाली ना की मेडिसिन मुळे जे इफेक्ट झालेले असतात, स्पेशली गट हेल्थवर, मायक्रोकॉन्ड्रिया अँड स्टफ, ते सगळे त्या लॅब्स मधून त्याचे रिडिंग्स कळतात. आणि मग कुठे कसं काय आहेत ते बायोमार्कर्स, त्याप्रमाणे मग सप्लिमेंट सजेस्ट करून हा जो मेडिसिननी झालेला काय डिसऑर्डर्स म्हणण्यापेक्षा काय जे इफेक्ट झालेले आहेत मेडिसिनचे, ते क्लीन्स, डिटॉक्स किंवा ते बॉडीमधून आपण घालवू शकतो. पण ऍट द सेम टाइम तुम्ही लाईफस्टाईलवर जो फोकस करायचा आहे तो करायलाच पाहिजे. म्हणजे की माझं बेड टाइम रुटीन मला करायचं आहे, त्याच्या आधी मी चहा कॉफी पिणार नाही इतके तास, मी हे फूड घेईन जे झोपेला पूरक आहे. सपोज अल्कोहोल घेतला असाल ना तर नाही घेणार आहे, किंवा मग मला काय सूट करतंय ते मी शोधून काढायला पाहिजे की
गरम पाण्याचा शॉवर शूट करतोय, काय म्हणजे झोपायला मला कशाने मदत होते, या अशा सगळ्या गोष्टी फाइंड करायच्या आहे. हे जे रिसेट करण्यासाठी करायचं आहे ते करायलाच लागतं. फक्त सप्लिमेंटनी तो इफेक्ट जाईल, पण झोपायची जी मनाला सवय लागलेली आहे, ज्या मेडिसिनच्या इफेक्टमुळे असेल, पण मनाला जो जो एक सवय लागते, लेट झोपा, कमी झोपा, जे ते पुन्हा ऍक्शन मध्ये आणण्यासाठी तुम्हाला ते रुटीन कसं करणं आणि कशा प्रकारे खाणं, कुठलं खायचंय, काय खाणं आहे, पिणं आहे, एक्सरसाइज वगैरे कसा आहे, काय आहे, हे ह्याच्याकडे लक्ष द्यावंच लागेल. आता मी ना 2 खूप चांगले प्रश्न घेते आणि बाकीचे प्रश्न आय एम सॉरी सगळे घेऊ शकत नाही आपण, पण यू कॅन पोस्ट इट ऑन आवर ग्रुप. तर त्याच्यापैकी एक रेखा पैंचा प्रश्न आहे, डज फ्रिक्वेंट युरिनेशन अफेक्ट द डीप स्लीप? हो, म्हणजे जर रात्री झोपेत जावं लागत असेल तसं म्हणता तुम्ही ना? हो येस. हो 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 हो. उठून तुम्ही उठणार, बाथरूम मध्ये जाणार आणि परत मग ते परत डीप स्लीप मध्ये जायला त्रास होतो. येस, इट डज. त्याच्यामुळे जर फ्रिक्वेंट युरिनेशनचा काही पेल्विक डिस्फंक्शन फ्लोअर काय ग पेल्विक फ्लोअर डिस्फंक्शन वगैरे असं काय असेल ना, तर ते थेरपिस्ट कडे वगैरे जाऊन ना त्याच्यावर वर्क करायला पाहिजे. तर युरिन होल्ड होत नसेल तर तत्व एक असेल तर. आता बरेच वेळेला डायबेटीस असतो काय, तर त्याच्यामुळे होल्ड करता येत नसतं वगैरे, असे पण इश्यू असतात. आय अंडरस्टँड. पण मग साधारणपणे ना रात्री जवळ ठेवू नये काही फार, किंवा रात्रीच्या जेवणामध्ये फार काही लिक्विड वगैरे असं नाही घेतलं पाहिजे वगैरे, ह्या गोष्टींचं भान थोडं ठेवायला पाहिजे. पण डायबेटीस जरी असला ना, तरी नेहमी म्हणेन की पेल्विक फ्लोअर डिस्फंक्शन वर ना, स्पेशली आपल्या साऊथ एशियन कम्युनिटी, स्पेशली वुमेन, आपण प्रेग्नन्सी नंतर ती जे व्यायाम करायला पाहिजे ते त्या प्रकारे केलेले नाही आहेत, इन्क्लुडिंग मी सुद्धा. सो ते जर केलं ना, तर बऱ्यापैकी आपल्याला रात्रीचं जे फ्रिक्वेंट युरिनेशन वगैरे जे आहे ना, रात्री काय दिवसा काय सगळ्यावरच कंट्रोल येईल, पण रात्री आला तर मग झोप मोडणार नाही मध्ये मध्ये, पण तुम्ही डीप स्लीप मध्ये जाऊ शकाल. सो मी फक्त आय एम सॉरी आय एम जस्ट ऍडिंग वन मोर थिंग टू दॅट. तर रेखाताई, तुम्ही एक आयुर्वेदामध्ये एक रेमेडी आहे जी करून बघा. इट्स लाईक अ व्हेरी एन्शियंट रेमेडी. तर आपले जे पांढरे तीळ असतात ना, ते थोडे भाजायचे आणि ते चमचाभर तीळ झोपायच्या आधी खायचे. सो दॅट ऍक्च्युअली हॅज अ कपॅसिटी टू होल्ड, जर का तुमचं फ्रिक्वेंट युरिनेशनचा त्रास असेल तर. ओ व्हेरी आणि नाईस, मला पण कळलं, थँक्यू. सो आता नैनाताईंनी एक प्रश्न विचारला, दॅट विल बी अवर नाही लास्ट सविता, क्वेश्चन अँड द व्हेरी नाईस. रिमेनिंग वन्स वी कॅन टेक इट ऑन अवर ग्रुप. सो त्याच्यात त्यांनी विचारले की वेन वी आर सुपर टायर्ड वाय डू वी फॉल अस्लीप इझिली और हार्ड टू फॉल अस्लीप इझिली, विच कॅन, जे दोन्ही गोष्टी होतात. हो, सो वाय डज इट हॅपन? स्ट्रेस, स्ट्रेस लेवल, कॉर्टिझॉल लेवल. हा, तर खूप टायर्ड झाला असेल कधी कधी, हा, तर दमून मग ते खूप खाली जातं. आणि मग ते बॉडीचे सगळे म्हणजे काय म्हणतो ना आपण, योग्य व्यायाम झाला आहे किंवा बॉडीमध्ये थोडी थकाल, म्हणजे खरंच वायर झालेला आहात तुम्ही, तर मग झोप लागते. आणि टू मच ज्यांचा एक्सरसाइज होतो, देर कुड बी टू थिंग्स हॅपनिंग, तर झोप नाही लागत असं पण आहे ना. कारण मग काय तर काय काय एक्सरसाइजचं कसं असतं, करून झाल्यावरती ते वरती जातं कॉर्टिझॉल, आणि मग काही वेळाने ते खालती येतं. ते करत असताना तुमचं स्ट्रेस वर जातं, त्याच्यामुळे तुम्ही मग बघा ना, आफ्टर एक्सरसाइज असे खूप अलर्ट होतात काही का. तर काहींना ते जास्ती वेळ असतं, काहींना ते खूप वेळ असतं. तर ते योग्य वेळेला केलं ना, तर तुम्हाला एक्सरसाइज नंतर काही तासांनी किंवा रात्री चांगली झोप लागते. पण जर तुम्ही चुकीच्या वेळेला केलेला आहे, किंवा मगाशी आपण ग्राफ्स बघितले ना, किंवा तुमचं कायम वरतीच असतं, अशा स्टेजमध्ये जर तुम्ही असाल ना, तर मग झोप नाही लागत, किंवा म्हणजे हा फक्त स्ट्रेस हार्मोनचा इश्यू आहे, एक्सरसाइज आणि स्ट्रेस हार्मोन. Thank you so much, Meenal, again. And we have tons of questions, so I'm sure you are going to be busy throughout the day today. ओ रिअली? प्रश्न आहेत, काय काय? परंतु आता ते हे सगळे प्रश्न, आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, whoever we are not able to answer the questions here, please post it on our group. She is already added on our group. आणि तिथे ती तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. रादर तिचा पर्सनल नंबर पण इकडे आहे, इफ यू वॉन्ट टू कॉन्टॅक्ट हर. तर प्लीज तिला कॉन्टॅक्ट करा. शी इज ऑन अवर ग्रुप, एज आय सेड. वी कॅन जस्ट कंटिन्यू अँड
It's a pleasure, Meenal. I'm pretty sure you're going to be back again on the platform. Lots Sure. of different questions and topics we have. डेफिनेटली. All एकच right. मी घेऊ इथे Sure, बघ, sure. एक मला दिसलं आहे. पोहे फेवरेटिझम नाही, फक्त मला तो मराठी आहे म्हणून कॅच झालं. पहाटे 3-4ला जाग येणं चांगलं म्हटलं जातं, बरोबर आहे का? Oh, yeah, हम्म? okay. हा, तो अगेन तो मोदीजींचा जो प्रश्न आहे ना, आय एम गेटिंग बॅक, हे सिमिलर सिच्युएशन आहे. त्यांना येते, चांगलंच आहे, चांगलंच आहे. पण म्हणून ना, चांगलं येतं की नाही ना, हे इंडिव्हिज्युअल आहे. आता मग तुमची योगिक लेवल किती आहे आपल्याला सांगता येत नाही असं बघून. म्हणून मी म्हणलं ट्रॅकिंग डिव्हाइसेस आहेत ना, त्याचा उपयोग करावा. आपल्याला कळतंय की ओके 3-4ला माझं डिस्फंक्शन आहे म्हणून जाग आली आहे, का माझी डीप स्लीप जाऊन मी फ्रेश आले, जाग आली आहे. आणि बेस्ट चेक इज उठल्यावर कसं वाटतंय. आता आता एनर्जी वाटली तर ते कधी कधी चुकीचं पण असतं. कदाचित ते खूप आहे, तुम्ही एक्झॉस्ट लेवलला असता हार्मोन वाईज, म्हणून ते 3-4 तास झोप झाली आणि मग ते, पण ते लॉंग टर्म डिस्फंक्शन असतं. त्याच्यामुळे तर मी तर म्हणेन की आपण लॅब टेस्ट करून बघू शकतो की तुमचं 3-4 वाजता उठणं बरोबर आहे की चूक आहे फॉर तुमच्या बॉडीसाठी, तुम्ही कुठे आहात. देन सेकंडली, सकाळी उठल्यावरती कसं वाटतं आहे. चहा कॉफीची गरज नाहीये नंतर दिवसामध्ये उठल्यावरती. शांती वाटतंय, डायजेशन झालं का, तुमचं पोट हलकं झालंय का, ते नसेल झालं तर प्लीज तुम्ही झोपला नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींनी आपण बघू शकतो की तुम्हाला 3-4 वाजता उठणं, तुम्ही बरोबर प्रकारे 3-4 वाजता उठताय ते, इट्स समथिंग डिस्फंक्शन. इट इज सब्जेक्ट टू हू यू आर. Exactly. All right. So again, आजच्या दिवसाच्या स्पेशल डे आज फादर्स डे. तो सगळ्या इथे ग्रुपवरती असणाऱ्या सगळ्या वडिलांना या दिवसाच्या शुभेच्छा. आणि अगेन एन्जॉय द डे. थँक्यू सो मच मीनल. आय नो इट मस्ट बी अ बिझी टाइम फॉर यू एज वेल. पण थँक्यू अगेन फॉर युअर टाइम अँड यू आर गोइंग टू कम बॅक. अँड वी नो दॅट यू आर हॅलो. आणि हा, हॅलो, मी सायली बोलतेय. सॉरी, मी कार मध्ये आहे त्यामुळे मला राहता आलं नाही, पण मी अख्खं सेशन ऐकलं. खूप छान माहिती दिलीस मीनल, थँक्यू. आणि अलका, मला जस्ट तुला आठवण करायची होती की पुढच्या आठवड्याची येस अनाउन्समेंट पण येस येस ॲब्सोल्युटली. सो थँक्यू सायली, थँक्स अ लॉट. सो पुढचा जो आपला सेशन आहे तो आपला जूनचा शेवटचा सेशन आहे बिफोर आवर BMM कन्व्हेन्शन. सो तो स्पेशल असण्याचं कारण की आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण तो एक भजन कीर्तनाचा सेशन ठेवलाय, जो आपला इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 कलाकार आहेत, 2 प्रोफेशनल कलाकार येणार आहेत. पण त्यांच्या व्यतिरिक्त आपल्या या ग्रुपमध्ये जे कोणी गाणारे लोक आहेत किंवा रादर ज्यांना भजनाची आवड आहे, गायक असायची गरज नाही, भजनाची आवड आहे, संगीताची आवड आहे, त्यांनी आपापली नावं कृपया आमच्याकडे द्या. आपण वी आर ऑल गोइंग टू पार्टिसिपेट इन दिस ऍक्टिव्हिटी. सो तुम्हाला काही जरी विठ्ठल रखुमाईच्या भक्तीच्या दृष्टीने प्रेझेंट करायचं असेल, आपल्याकडे ऑलरेडी नावं आली आहेत अँड वी आर थँकफुल फॉर दोज. पण अजूनही कोणाला इच्छा असेल काही सादर करण्याची तर कृपया मला किंवा अंजलीला आम्हाला कॉन्टॅक्ट करा. वी आर पुटिंग द लिस्ट टुगेदर आणि वी विल मीट यू ऑल अगेन नेक्स्ट संडे. सो थँक्यू अगेन मीनल अँड एन्जॉय युअर डे. आणि थँक्यू सायली फॉर रिमाइंडिंग. ती आमची डेडिकेटेड कॅन्डिडेट आहे, कुठे असले तरी ती जॉईन करणार. येस, थँक्यू. आणि अलका, रेकॉर्डिंग ऑफ करशील? येस. थँक्यू. सगळ्यांना भेटूयात पुढच्या आठवड्यात.